स्वागत करा नमस्कार. मॅडमचं. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा देवारे सरांना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार आणि उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपले गुरुवर्य दिलीप देवारे सर यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा शनिवारचा सराव वर्गाचा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा सर्वप्रथम त्यांचे खूप खूप आभार मानते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासही कसा आहे हे लक्षात येते. प्रत्येकाला आपला अभ्यास इतरांसमोर मांडण्याची संधी मिळालेली आहे. त्याच्याबरोबर एक वर्ग सुरू करण्यापूर्वी म्हणजे आपला वेगळा वर्ग सुरू करण्यापूर्वी सगळ्यांसमोर कसं आपलं पत्रिका विश्लेषण करावं ह्याचा एक चांगली प्रॅक्टिस इथे होत आहे. आणि याच्यामध्ये सर्वांना सहभाग घ्यायला मिळतो याच्याबद्दल मी देवारे सरांचे खूप खूप आभार मानते. आणि आज पोद्दार मॅडम आपलं विश्लेषण कुंडलीद्वारे करणार आहेत त्यांच्या पत्रिकेचं. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी सुरू करावे आणि मी त्यांना सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने भरपूर शुभेच्छा देते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. बेस्ट लक. कुबल मॅडम, थँक्यू नमस्कार मॅडम. तुम्हाला. खूप खूप हां, शुभेच्छा. धन्यवाद कुलकर्णी मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद, धन्यवाद. आता बेस्ट मी ऑफ लक सुरू मॅडम, करते. बेस्ट ऑफ लक. येस, सुरू करा, सुरू थँक्यू करा. मॅडम. थँक्यू. येस. हां, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार सरांना. नमस्कार. सर्वात प्रथम मी इथे आपले आदरणीय सर देवारे सर यांना नमस्कार करते. त्यांनी मला या व्यासपीठावर संधी दिली, पुन्हा एकदा संधी दिली, त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते. त्यानंतर मी माझे आराध्य दैवत आणि गुरु श्री दत्तगुरु आणि श्रीकृष्ण यांना वंदन करते. येथे उपस्थित असलेल्या सगळ्या ज्योतिष अभ्यासकांचे मी येथे स्वागत करते. त्याचबरोबर गीता मॅडम, हळदणकर मॅडम, कुबल मॅडम, देशमुख मॅडम, तपस्वी मॅडम, शिंदे मॅडम, टिवाटणे मॅडम आणि सर्व कुलकर्णी मॅडम, आणि जर कोणी राहून गेले असेल तर क्षमस्व. त्या सगळ्यांचे पण मी इथे स्वागत करते आणि त्या सगळ्यांचे मी आभार पण मानते, कारण या सगळ्यांकडून मी नेहमीच कुंडली, ज्यावेळेस आपण कुंडली विवेचन करत असतो, शिकत असतो, तर त्यावेळेस त्यांच्याकडनं नवीन नवीन मुद्दे मी देखील ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठी सगळ्यांचे आभार. तुम्हा सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते की सर आपल्यासमोर वेगवेगळ्या कुंडल्या मांडतात, तर त्यावेळेस 1 ते 12 या सर्व ग्रहांबद्दल, म्हणजे या सर्व स्थानांबद्दल सर आपल्याला काही ना काहीतरी मुद्दे सांगत असतात. तर त्यावेळेस एक माझ्या असं लक्षात आलं की आता ह्या व्यासपीठावर वेगवेगळ्या कुंडल्या घेतल्या जातात, परत आणखीन बरेच विषय घेतले जातात. मग ते सक्सेस भेटत असताना कशा कशा टप्प्यावर भेटलं आणि काही चुका झाल्या म्हणून कधी कधी त्या चुकांमुळे एवढं सक्सेस मिळून कधी कधी आयुष्याच्या शेवटी किती दुःख आलं, ते का आलं. तर या गोष्टीचा विचार करत असताना असं लक्षात आलं की आपल्या सर्वांना देखील काही ना काहीतरी दुःख असतातच. आपल्या प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, इथे असलेल्या सर्व लोकांना. मग त्यावेळेस आपण यातनं काय घ्यावं, तर आपण यातनं ठीक आहे की सक्सेस हे करत असताना काय गोष्टी आपण, म्हणजे त्याचे जे तत्व आहे, जे काही रूल्स आहेत, तर ते आपण कशी पाळायचे हे तर पाहावं. पण त्याचबरोबर आपण एक आत्मपरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की अशा अशा गोष्टी जर टाळल्या तर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये देखील काही बदल घडू शकतो आणि त्याने निश्चितच आपल्या सगळ्यांना देखील मदत मिळू शकते, असं मला एक वाटतं. म्हणजे मी तरी यातनं हे घेण्याचा प्रयत्न केलाय. तर तुम्ही सर्वांनी पण निश्चितच त्याचा विचार करावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि आता मी माझ्या सत्राला सुरुवात करते. मी कुंडलीबद्दल मी बोलते. अं, मॅडम, मॅडम कुंडली कुंडली. लावा. हो हो हा. सर, तुम्हाला शेअरिंग काढायला लागेल अगोदर सर. बरं बरं बरं. हा. येस येस मॅडम. काढला, काढला. बघा, ही कुंडली आहे 7 जुलै 1981, सकाळी म्हणजे पहाटे 4:30 जन्म आहे. जन्मस्थळ पुणे आहे आणि जातक स्त्री जातक आहे. लिहून घ्या, सगळ्यांनी नोट डाऊन करा. हो हो, मग लावते नंतर ती लग्न कुंडली. झालं मॅडम, लिहून झालं. हा, लावते मी. हे बघा, लावली. हा, आता या जातकाबद्दल थोडंसं मी सांगते आणि तुम्ही तसंच लिहून पण घ्या. ही जातक शिक्षिका आहे.
गेल्या अनेक वर्षापासून एकाच संस्थेमध्ये ती काम करत आहे. ऑलमोस्ट सेमी गव्हर्नमेंट सारखीच संस्था आहे. आणि जातकाने खूप कमी वयामध्येच तिला अर्थार्जनाला सुरुवात केली. म्हणजे 12वी नंतर जे B.Ed M.Ed या गोष्टी करतात त्या पद्धतीने जातकाने शिक्षण तिचं 12वी नंतरच्या त्या कोर्स नंतर तिने ते सुरू केलं. साधारण एक वयाच्या 18-20च्या दरम्यानच तिथेच ट्रेनिंग आणि तिथेच तिला जॉब पण मिळाला. आणि जातकाचे वडील जे आहेत ते लहानपणीच गेले, म्हणजे साधारण मला वाटतं 10-12व्या वर्षी गेले असावेत कदाचित. त्यानंतर आईनेच या जातकेचा सांभाळ केला. जातकाला भावंड आहेत, एक भाऊ आणि 2 बहिणी असा परिवार आहे. जातकाचं साधारण 20 ते 21 वयाच्या दरम्यान लव्ह मॅरेज झालं. अतिशय विरोध झाला त्यांना त्यांच्या लग्नाला. आणि घरात ही जातिका मोठी आहे. आज योगायोगाने आज सिंह राशीतच चंद्र आहे आणि ह्या जातकेचा जो चंद्र आहे तो देखील सिंह राशीतच आहे. पूर्वा नक्षत्र आहे जातकाचं. वृषभ लग्नाची या जातकाची कुंडली आहे. तिचं लग्न साधारण 2001च्या दरम्यान लव्ह मॅरेज झालं. अतिशय अडीअडचणी आल्या त्याला आणि तरी त्यातून म्हणजे सगळ्यांचा विरोध पत्करून तिने लग्न केलं. आता म्हणजे चालल्यात गोष्टी व्यवस्थित. साधारण तिच्या म्हणजे संततीच्या पॉइंटपणी पण तिला लग्नानंतर संतती उशिरा झाली. इथे आपण पाहतच आहोत की पंचमात गुरु शनी आहे, तो शनीने तो विलंब दाखवलाच आहे. 2008च्या दरम्यान तिला संतती झाली, 2 मुलं झाली तिला. आणि त्याच्यानंतर विवाहाच्या पॉइंटपणी जर विचार कराल तर तिथे मात्र अडचणी दिसतातच आहे. तर त्या बाबतीतल्या काही अडचणी येते आहेत. तिला अचानक मानेच्या रिलेटेड काही त्रास होत होता आणि ती ड्रायव्हिंग करत असायची. पण त्याच्यानंतर तिला ड्रायव्हिंग कम्प्लिटली बंद करायला सांगितलं आणि ती आता ड्रायव्हिंग नाही करू शकत. तर इथे वृषभेचा मंगळ जो आहे तो लग्नीचा आहे, लग्नातच मंगळ बसलेला आहे. आणि हाताच्या रिलेटेड पण काही प्रॉब्लेम आहे, हेल्थ इश्यू आहेत हाताच्या रिलेटेड, मानेच्या रिलेटेड. त्याच्यानंतर तिला नीसच्या रिलेटेड पण काही प्रॉब्लेम आहेत. असे हेल्थच्या बाबतीतले काही अपडाऊन चालूच आहेत. त्याच्यानंतर इथे आता मी पत्रिकेबद्दल एक सांगते की वृषभ लग्नाला जो आहे मंगळ जो आहे तो व्ययश आहे, सप्तमेश आहे. म्हणजे मार्केश आणि व्ययश म्हणून हा मंगळ इथे वृषभ लग्नाला अशुभ फळ देतो. हा मंगळ लग्नीच बसला आहे. सगळ्यांनी पत्रिका पण लिहिली असेल ना? मॅडम. हो हो. हा. हो, लिहिली ना? हो मॅडम लिहिली. हा. तर हा व्ययश मंगळ लग्नात आहे आणि तसंच सप्तमेश हा मार्केश म्हणून देखील हा मंगळ लग्नात बसलेला आहे. हा मंगळ जो आहे तो मृग नक्षत्रामध्ये आहे. लग्न सुद्धा मृग नक्षत्रातलाच आहे. मृग 2 मध्ये चंडांश मध्ये आहे आणि हा मंगळ सुद्धा चंडांश मध्ये आहे. सो आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की चंडांश म्हणजे काय पद्धतीचं फळ देईल आणि मंगळासारखा ग्रह जेव्हा चंडांश मध्ये येतो तेव्हा तो किती बोलका असेल. लग्नी मंगळ असल्यामुळे साहसी पराक्रमी अशी ती आहेच. पण त्याचबरोबर या मंगळाबरोबर इथे बुध देखील आहे, तर तो देखील मृग 3 मध्येच आहे. त्याच्यामुळे जातक बोलायला खूप अशी खूप कडक आहे बोलण्याच्या बाबतीत. डिसिप्लिन पण तिचे तसेच आहेत आणि म्हणजे जरी साहसी पराक्रमी जरी असले तरी काही गोष्टी अशा आहेत खूपच कडकपणा आहे. तो म्हणजे तिथे त्या 7व्या घरावर दृष्टी टाकतोय, त्याच्यामुळे तो तिथे देखील त्रास देतोच आहे. त्या पॉईंटपैकी काही गोष्टी आहेत. जातकाला हाताच्या रिलेटेडचा प्रॉब्लेम दिसतो आणि मानेच्या रिलेटेड दिसतो. तर एक मला असं इथे असं वाटतं, म्हणजे पहिल्यांदाच वृषभ राशी आली आहे म्हणून त्याबद्दल सांगते की वृषभ राशी ही आपल्या मानेवर आपल्या गळ्यावर काम करते आणि इथे हा मंगळ आहे आणि हा मंगळ मार्केश मंगळ आहे. सो जातकाला या रिलेटेडचा त्रास होतो आहे. त्याचबरोबर जातकाला हाताच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहे. जिथे आपण धनस्थानाकडे येणार तर इथे धनेश धनातच आहे, तो रवी बरोबर आहे. ती चांगली पोझिशन आहे की रवी बुध आहे, त्यामुळे तिचं टीचर आहे तर त्यामुळे बोलणं जे तिचे कम्युनिकेशन जे आहे ते अतिशय उत्तम आहे. वक्तृत्व खूप चांगलं आहे. बोलण्याच्या बाबतीत कुठेही कमी पडत नाही. अतिशय छान पद्धतीने रिस्पॉन्स असतो. पण इथे मिथुन मिथुन राशीचाच बुध आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर रवी आहे, राईट हँडच्या रिलेटेड तिला प्रॉब्लेम आहे आणि रवी हा मस्क्युलाइन एनर्जी दाखवतो. आणि या रवी बरोबर हा बुध जरी इथे मिथुनेचा असला तरी वृषभ लग्नाला हा बुध मार्केश म्हणून पण आहे. तो पंचमेश आहे. हा एक फॅक्टर चांगलाच आहे, पण त्याचबरोबर तो मार्केश पण आहे आणि त्यामुळे हाताच्या रिलेटेडचे पण प्रॉब्लेम इथे जातकाच्या बाबतीत तिथे जाणवतात आहे. आणि या बुधावर शनीची दृष्टी सुद्धा आहे. सो हा पण एक फॅक्टर तिथे झाला.
त्यानंतर लग्नेश शुक्र जो आहे, इथे आणखीन एक अभ्यास करण्यासारखा हा एक पॉईंट वाटतो की शुक्रासारखा ग्रह हा दरिद्रांश मध्ये आलेला आहे आणि तो पराक्रम स्थानात राहू बरोबर आहे. राहू पराक्रमात आहे, त्यामुळे जातक तिच्या आयुष्याचा जो एम जो गोल आहे, जे काही कार्य ती करेल त्या कार्यामध्ये पराक्रम कसा अचीव करता येईल, मी माझ्या चांगल्यात चांगल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करून शिक्षण एज्युकेशनसाठी किंवा तिथे स्वतःचं कॅलिबर वाढवण्यासाठी ही जातक जास्तीत जास्त प्रयत्न करते. शुक्र दरिद्रांश मध्ये आल्यामुळे वैवाहिक सौख्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही अडीअडचणी जातकाला जाणवल्यात, त्या आपल्याला ही पत्रिकेत इथे दिसतात. त्याचबरोबर शुक्र हा षष्टेश पण आहे, त्यामुळे मामा मावशींच्या रिलेटेडून पण अतिशय तिला त्रास होण्यासारखे काही त्रास देखील झाले. आता चतुर्थ स्थानामध्ये सिंह राशीचा चंद्र आलेला आहे. तो सिंह राशीचा जो चंद्र आहे तर तो राज्यांश मध्ये आहे. हा खूप चांगला नवमांश इथे आले, पण याच मंगळाची दृष्टी, चौथी दृष्टी या चंद्रावर आलेली आहे आणि या चंद्रावर आल्यामुळे आईला काही ना काहीतरी त्रास हा निश्चितच झालेला आहे. वडील गेल्यामुळे आईवरच सगळी जबाबदारी आली, आईनेच त्यांना लहानाचं मोठं केलं. त्याचबरोबर चंद्र हा मनाचा कारक असतो आणि अशा या मनाच्या चंद्रावर या मंगळाची दृष्टी, त्यामुळे जातक सातत्याने काही ना काही कारणामुळे डिस्टर्बच असते ती. म्हणजे असं कम्प्लिटली सॅटिस्फाईड असं नाही, कारण वृषभ लग्न म्हटलं तर खरं तर खूप हौशी आनंदी असे मौज मजा करणारे असे असतात. त्यांचं प्रेझेंटेशन, त्यांचे लुक्स, त्यांचं जे दिसणं, जे सौंदर्य, त्या गोष्टी खूप छान आहेत. पण तरी पण मंगळाची चौथी दृष्टी चंद्रावर असल्यामुळे, त्याचबरोबर घरातलं वातावरण सुद्धा, तर इथे मात्र सातत्याने काही ताणतणाव दिसतात. पंचमात आले आहेत गुरु शनी कन्येचे. आता इथे ह्यांना नवमांश छान मिटला. गुरु हा शुभांश मध्ये आहे तर शनी बलिष्ठ अंश मध्ये. हा शनी दशमेश आहे, हा शनी भाग्येश आहे. त्यामुळे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने शिक्षण क्षेत्रात पंचम स्थानाचा शिक्षणाशी, शिक्षण क्षेत्राशी पण संबंध येतो. सो दशमेश पण आहे, त्यामुळे ज्या ह्याच्यामध्ये शिक्षण घेतलं त्याच ह्याचा जातकाचा संबंध त्याच ह्याच्याशी कार्यक्षेत्राशी पण आलेला आहे आणि शिक्षक म्हणून ही जातक उत्तमरित्या काम करते, कारण गुरु म्हणजे धर्म आणि शनी म्हणजे कर्म आणि अशी धर्मकर्माची जोडी ही पंचम स्थानात कन्या राशीत आलेली आहे. सो इथे जातक त्या आणि कन्या राशी पुन्हा बुधाची राशी आली, सो त्याप्रमाणे अध्ययनाचं जे कार्य आहे ती तिथे उत्तम करत आहे. सप्तम स्थानात आता इथे हर्षल नेपच्यून आपण कन्सिडर नाही करत, पण इथे हर्षल नेपच्यून घेतलेलं आहे मी इथे. सो इथे सप्तम स्थानामध्ये हर्षल नेपच्यून आहे. हर्षल नेपच्यूनला पण चांगला नवमांश भेटलेला आहे. त्याच्यानंतर भाग्यस्थानामध्ये केतू आलेला आहे, मकरेचा केतू येतो आणि हा बस एवढेच हे ग्रह ग्रह या पद्धतीने आलेले. आता नवमांशाबद्दल मी सांगितलं. त्याच्यानंतर एक अष्टक वर्गाप्रमाणे एक असं सांगायचं की या जातकाला सगळ्यात जास्त लाभस्थानात मार्क्स मिळाले आणि ते 35 आहे. आता जिथे जास्त मार्क्स असतात त्याच्यावर एक मी नेहमी कॉन्सन्ट्रेट करते की त्या ठिकाणी जिथे मार्क्स आहेत तर त्या ठिकाणी सगळ्याच ग्रहांनी त्यांना चांगलेच मार्क्स दिले. त्याप्रमाणे जातकाला जरी इनिशियली दशाप्रमाणे काही गोष्टींच्या अडीअडचणी आल्या, जन्मताच जातकाला शुक्राची दशा लागली होती आणि त्याच्यानंतर रवीची दशा आली 2006 पर्यंत, नंतर चंद्राची दशा 2016 पर्यंत होती, मंगळाची दशा 2023 पर्यंत होती आणि राहूची दशा आता चालू झालेली जी 2041 पर्यंत आहे. इथे लाभस्थानाला चांगले मार्क्स असल्यामुळे जातकाला तसं सगळ्या प्रकारचे लाभ देखील भेटलेले आहेत. इनिशियल पिरियड हा चंद्र चतुर्थात आहे, मंगळाची तिथे दृष्टी आहे, लहानपण थोडं कष्टामध्ये गेलेलं आहे, पण तरी त्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी चांगल्या पण जातकाच्या बाबतीत झालेल्या. त्यानंतर छायाबिंदू बद्दल मी काही गोष्टी इथे बोलू इच्छिते की याच्यामध्ये मृत्यूबिंदू हा लग्नातच आला आहे, त्याच्यानंतर उपकेतू बिंदू पण तिथे झालाय आणि इंद्रचाप हा शुभबिंदू पण आलेला आहे. त्यामुळे जातकांनी दोन्ही गोष्टींचे अनुभव घेतलेत, पण मृत्यूबिंदू लग्नात आल्यावर आणि स्पेशली मृत्यूबिंदू तर त्या केसमध्ये निश्चितच अभ्यास करण्यासारखी गोष्ट असते की खूप काही गोष्टी जातकांनी सहन पण केलेल्या आहेत. इथे थोडासा मी पक्षीचा पण वापर केलेला आहे की त्याच्यामध्ये लग्न आणि लग्नातील मंगळ हा गिधाड पक्षात आलेला आहे. त्याच्यामुळे गिधाड पक्ष हा प्रत्येक वेळेस निगेटिव्हली न पाहता इथे या पॉइंटला लग्न गिधाडमध्ये आलेलं आहे. त्यामुळे जे मागे आपल्याला सरांनी सांगितलं होतं की पूर्वसंचित किंवा तुमच्या या गोष्टी कशाशी संबंधी कशा असतील, तर तसं लग्न गिधाडमध्ये आणि लग्नेश मात्र घुबड या पक्षात आलेलं आहे, ते चांगले. पण हा मंगळ मात्र गिधाड पक्षात आलेला आहे, त्यामुळे इथं जातक त्या गोष्टी इथं सुचवतोच की ती खूप तापट आक्रमक याही गोष्टी दिसतात. जसं धाडस पराक्रम ह्याही गोष्टी आहेत, ही गोष्ट तितकीच चांगली. खूप अपडाऊन मधून पुन्हा उभं राहण्याची ताकद या जातिकेमध्ये निश्चितच आहे. त्याच्यानंतर अर्धप्रहर हा धनस्थानामध्ये आलाय, हाही शुभ बिंदू आहे आणि पराक्रम स्थानात यमघंटक हा बिंदू आलेला आहे आणि चतुर्थ स्थानामध्ये
व्यतिपात हा बिंदू आलेला आहे. आणि सप्तम स्थानामध्ये धूम बिंदू आला आहे. तर हा धूम बिंदू इथे काय करत असेल याची कल्पना आली असेल की मंगळाची सप्तम दृष्टी या धूम बिंदूवर तसं सप्तम स्थानावर आहे आणि शनीची तिसरी दृष्टी या सप्तम स्थानावर आहे. आणि आपण नेहमीच पाहिले की शनी मंगळ एकत्रित दृष्टी जेव्हा एखाद्या स्थानावर टाकतात तेव्हा तिथं काय गोंधळ होतो, तसाच इथे पण जाणवतच आहे, आपल्याला दिसतच आहे. आणि त्याच्यानंतर दशम स्थानामध्ये गुलिक, मांदी आणि परिवेश हे बिंदू आलेले आणि जातकाच्या व्ययस्थानामध्ये काल हा बिंदू आलेला आहे. आता अशा रीतीने मला ज्या ज्या गोष्टी माहिती होत्या याबद्दल मी तुम्हाला सांगितल्यात. आता तुम्ही तुमचे देखील विवेचन करावेत अशी मी सगळ्यांना विनंती करते. थँक्यू. नमस्कार. खूप छान विवेचन केलं मॅडम तुम्ही. थँक्यू मॅम. इथे हो मी तुमचं सगळं आहेच आहे ह्याच्यात, यालाच धरून मी एक दोन मुद्दे हे करते. जसं की आता त्यांनी जिथे शिक्षण घेतलं तिथेच त्यांचं पुन्हा त्याच ठिकाणी त्यांना नोकरी लागली सेमी गव्हर्नमेंट मध्ये, त्या शिक्षिका झाल्या. मुळात हो. केंद्रामध्ये लग्नच त्यांचं हे स्थिर तत्वाचं येस. जे राशी आहे तो एक मुद्दा आहे त्यामुळे पण. आणि गुरु पृथ्वी तत्वाच्या राशीत आलेला आहे. बुध कम्युनिकेशन साठी चांगला आहे आणि बुध मिथुनीचा बुध आहे शिवाय, तर तो येस. मुद्दा पण छान आहे. आणि त्यानंतर अजून एक काय की सप्तमात धूम बिंदू आलाय आणि सप्तमात वृश्चिक रास आहे, पुन्हा शनी मंगळ दृष्ट आहेच सप्तम स्थान. तर ह्या काही बाबी तिथे काहीतरी घडलेलंच असेल. प्लस नेपच्यून पण आहे, आपण इथे कन्सिडर करत नाही. नेपच्यून हर्षल हो. असल्यामुळे ह्या तिथे काही अडचणी असू शकतात. त्या सगळ्यांच्याच असतात, असं काही नाही की त्यांच्याच असतील. थोड्याफार असतात, कोणाच्या असतात, थोड्या कमी असतात, जास्त प्रमाणात असू शकतात. तर तसं ते आहे. बाकी स्थिर लग्न आहे, दशमेश चांगला, दशमेशाला पण चांगला हे मिळालेला आहे, तो पण पृथ्वी तत्वात आलेला आहे. ह्या सगळ्या बाबी बघितल्या, कारण राजयोग करक शनी आहे ना वृषभ लग्नाला, तर हो. तो त्याला पण चांगला हे मिळालाय सूक्ष्मांश. बलिष्ठ अंश. हा. हो, बलिष्ठ अंश मिळालाय. त्याच्याच बरोबर गुरु आहे, तो शुभांश आहे. आणि जो पंचमेश आहे तो स्वतःच धनस्थानात असून मिथून येते, प्लस सूर्याबरोबर. सूर्याबरोबर हो. आहे तर तो प्रकाशमान असणारच. तर खूप हो. छान, म्हणजे छान पत्रिका आहे आणि तुम्ही छान मांडलीत मॅडम, धन्यवाद. थँक्यू मॅडम. त्यांना म्हणजे स्कूलमध्ये त्यांना स्कूलच्या रिलेटेड बरीचशी पारितोषिकं पण मिळाली त्यांच्या कामाच्या संदर्भात. कामाच्या बाबतीत अगदी डिवोशनल आहेत कारण स्थिर लग्न आणि स्थिर राशी आहे. त्यामुळे जे काही कन्सेप्ट जे काही त्यांचे फंडामेंटल असतात ते अगदी तेवढेच कन्फर्म असतात. तिथे कुठेही हे नसतात, त्या ठाम असतात त्यांच्या मतांवर. हो, कॉम्प्रोमाइज नाही, बरोबर आहे. स्थिर लग्न कॉम्प्रोमाइज म्हणजे नाही. आहे ते. हो हो. नमस्कार मॅडम. हो, नमस्ते मॅडम. त्यांना हाताचे जे त्रास आहेत, तुम्ही पाहिलं तर शनीची 10वी दृष्टी आहे सूर्यावरती आणि मिथुन राशीवरती, हो. बुधावरती. म्हणजे तिथे सुद्धा शनी आणि रवीचा केंद्रयोग हा सुद्धा चांगला नाहीये. जो तुम्ही मस्क्युलर एनर्जी जी म्हणालात कमी हो. होते जेव्हा शनी येस. दृष्टीत असतो एखादा ग्रह, त्यावेळेला त्याची, आता इथे तर रवीच आहे, आरोग्याचा कारक आहे, त्यामुळेही त्यांना ते त्रास होत आहेत आणि ते इतक्या लवकरही कमी होतील अशी काही चिन्ह दिसत नाहीयेत. हो, बरोबर कारण मॅडम. आता सुद्धा बघायला गेलं तर पुढचा जेव्हा शनी बदल होईल तो सुद्धा सूर्यावरती दृष्टी टाकणार आहे. आत्ताचा शनी सुद्धाच शनीच्या समोर शनी आहे, त्यामुळे ही जे काही त्रास त्यांना आहेत इतक्या लवकर कमी होतील अशी शक्यता ही कमी आहे. त्यांना फिजिओथेरपी वगैरे जर हे सुचवू शकलात तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो निश्चित. हो. आणि आता मॅडम जे गोचरीनी मीनेतून जो शनी जातोय तर हो तो हो शनी सप्तमावर ओरिजिनल शनीवर दृष्टी टाकतोय आणि त्यांच्या होय लग्नस्थानावर पण. त्याच्यामुळे आता हो. जस्ट मागच्या आठवड्यात 18 जुलैलाच त्यांच्या मुलाचं ऑपरेशन झालं. कारण पंचमावर अच्छा, दृष्टी पहा. पंचमावर दृष्टी आली आता, पूर्ण दृष्टीने पाहतो पंचमावर, बरोबर. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे घरातलं वातावरण पण सध्या थोडंसं डिस्टर्बन्सच आहे. कारण एक हो हो. ऑपरेशन झालं असताना जे ऑपरेशन म्हणजे सर्जरी झाली, मुलगा कॉलेजमध्येच आहे आणि नुकतंच बरं. 12वीचं त्याचं वर्ष आहे आणि अशा वेळेस सर्जरी झाली म्हणजे ते एक टेन्शन होतं आणि अजून फर्दर परत इन्व्हेस्टिगेशन त्याच्यात पुढे चाललंय. त्याच्यामुळे बरोबर. आणि मिथुनेचे रवी आणि बुध आहेत. मी बऱ्याच कुंडल्यामध्ये असं पाहिलं की जेव्हा लग्नी असतात ना त्यावेळेला त्या व्यक्तीला एखादा अहंकार असतो. आता इथं मिथुनेतच आहेत
त्यामुळे हो. बोलण्यातून स्वतःच्या बाबतीतला एक प्रौढीपणा जो म्हणतो ना, येस. त्यांच्या अंगी तो भरपूर असणार आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांना स्वाभाविक जे दोष म्हणतो ना आपण, स्वभावातून आलेले, जे बाकीच्यांना सुद्धा त्रासदायक ठरतात आणि त्या व्यक्तीला सुद्धा त्रासदायक ठरतात. तसे त्यांच्या बरोबर. स्वभावामध्ये ते दोष दिसून येत आहेत. हो. आणि शिवाय मंगळाची चौथी दृष्टी चंद्रावरती आहे, त्यामुळे अस्वस्थपणा मानसिक आणि तो हो. चिडचिडेपणामधून आलेला स्वतःच्या स्वभावाचे दोष जे स्वतःला त्रासदायक ठरतात ना, ते त्यांच्या पत्रिकेमध्ये जास्ती दिसून येत आहेत. येस, एक्झॅक्टली. जेव्हा मॅडम बुध मंगळ म्हणजे वाणीचा जो कारक आहे तो बुध आहे आणि जेव्हा बरोबर. आपण वाणीच्या संदर्भात एखाद्याची वाणी कशी असेल हे पाहत असताना आपण बुध तो कुठल्या नक्षत्रात आहे हे जरूर हो. पाहायचं. कारण कसं बुध हा मंगळाच्याच नक्षत्रात आहे, त्यामुळे व्यक्तीची वाणी असं म्हणू नये पण व्यक्तीची वाणी ही अतिशय कडक आणि जहाल आहे. म्हणजे कुणी बरोबर आहे. टिकू शकत नाही, एकही शब्द तेच ते खाली मी आता पडून तेच देत म्हणणार नाही. होते, की त्यांच्या बोलण्यामुळे माणसं तुटत असतील इथपर्यंत त्या कडक एक्झॅक्टली. बोलत असतील. येस, नाही येस. कल्याणी हर्ट लागणारं होतं. बोलणं ज्याला म्हणतो, हा एक्झॅक्टली हम्म. हर्ट होतात. बरोबर. हो. नाही, आणि कसं आहे मॅडम, मंगळ आणि बुध दोघंही मार्केश आहेत ना, हो. त्याच्यामुळे एक घाव दोन तुकडे असा प्रकार येस. यांच्या बाबतीत घडतो. हो, हो. आणि त्यांना शनी ऍक्च्युली जरी वाटतं ते की शनी स्पष्टपणा आहे तो, पण हा. तो स्पष्टपणा त्यांच्या लक्षात येत नाही की त्या बोलून जातात आणि ते हर्ट होतो लोकांना. आणि शनी आणि राजयोग कारक जरी असला सिंह रास पण आहे ना त्यात, आणि ती पण हा, थोडस प्रौढीपणा मिरवण्याकडे प्रौढीपणा देतेच जास्ती असतंच कल आहे. असतो तो. आणि अच्छा. शनी राजयोग कारक जरी असला तरी तो बरोबर आहे. आवाज नाही येत आहे. हा. आणि काय आहे, वाकेशाच्या राशीमध्येच केतू वसलेला आहे. हो, हो. त्याच्यामुळे आत्मपरीक्षण करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे मॅडम. त्यामुळे लग्नेश शुक्र राहू युक्त आहे ना, काय त्यामुळे लग्नेश स्वतः राहू बरोबर बसलाय, हा. लग्नी म्हणतात. त्यामुळे ते अतिस्पष्टपणा होतोय. आणि कसं अंतर्मुख करणारा ग्रह केतू आहे ना, तर थोडं यांनी आत्मपरीक्षण करावं, म्हणजे यांना बराच त्रास कमी होईल, मानसिक त्रास तरी ऍटलिस्ट कमी होईल यांचा, असं मला वाटतं. बाकी तुमचं बरोबर आहे. presentation खूप छान झालंय मॅडम, सुंदर. प्रश्नच नाही. थँक्यू मॅम. तसे लग्नेश शुक्र हा दरिद्रांश सारखा ह्याच्यामध्ये आहे. अशा नवांशामध्ये असल्यावर दरिद्रांश हा फक्त आपल्याला म्हणजे गरिबीच दाखवेल असं नाहीये. तर दरिद्री म्हणजे तुमची मानसिकता, तुमच्या मानसिक काय पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा कुठे ना कुठेतरी तो रिफ्लेक्ट होणारच आहे. आणि शुक्र बरोबर राहू हे कॉम्बिनेशन तसंही इम्पॅक्ट नाही करत ना मॅम. नाही, नाही 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 शुक्राबरोबर करत. राहू हाच मेन मुद्दा आहे की हम्म. लग्ने स्वतः शुक्र, तर तो राहू बरोबर असल्यामुळे त्याचे ते विचारांच्या दृष्टीने दरिद्रांश म्हणजे नॉट एक्झॅक्टली तुम्ही फायनान्शियली पकडा, विचार पण असतात. एक येस. विचार करण्याचा दृष्टिकोन जो असतो म्हणजे तो वे ऑफ त्यांचा नाही, एक तर काय आहे, सिंह रास आहे आणि शुक्र दरिद्र अंशात आहे, वे ऑफ थिंकिंगच यांचं वेगळ्या दिशेने जातं, हो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. त्यांना वाटतं मी बरोबर आहे, पण एक्झॅक्टली तसं नसतं. बरोबर आहे मॅडम. हम्म. आणि नेपच्यून हर्षल सप्तमात आहे आणि त्याच्यावर मंगळाची दृष्टी आहे, म्हणजे ते कसं आहे ते बडे मियाँ सो बडे मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह तसा कार्यक्रम तो हो. त्यांचा. अगदी. तिघही म्हणूनच म्हणजे अटीतटीचे ग्रह बोलले आहेत ना, नाही. तिघही अटीतटीचे ग्रह आहेत हे. हो मॅडम. आणि हा. सप्तमेश आणि मंगळ हा पुन्हा नेपच्यून आहे ना, मध्ये आहे. नाही, आणि पुन्हा नेपच्यून आहे तो शनीची दृष्टी आहे सप्तम त्याच्यावर. भावारंभी आलाय, हा, आणि शनीची त्यामुळे तो दृष्टी आहे त्याच्यावर. जास्ती आणि वक्री जास्ती पण आहे ना. तर जास्ती हे काहीतरी होतं. म्हणजे स्वभाव दोष आहे का जोडीदारामध्ये, काहीतरी म्हणजे यांच्यामध्ये मतैक्य नाही किंवा काहीतरी फसवणूक पण लग्नामध्ये झाली आहे का लग्नानंतर? हो म्हणजे ते कसं होते दोन्ही पण सिंह राशीचे आहेत. ओके. तर मग तुम्ही अरे समजून बापरे. घ्या. मग तर बघायलाच नको. नाही, मग म्हणजे बघायला तुम्ही. एक बॉल नाही. टाकला की दुसरा बॉल परत आलाच पाहिजे रिव्हर्स. हा. नाही. आणि आणि त्यात सप्तम भावारंभीचे हं. ग्रह हा. म्हणजे जास्ती पॉवरफुल होणारच ना. जास्त जरी आपण जास्त. नेपच्यून फार विचारात हम्म. घेत नाही, पण इथे तो भावारंभी आल्यामुळे जास्ती, आणि त्याचं नक्षत्र बघा ना, म्हणजे ज्येष्ठा. ज्येष्ठाचार, आणि ते हो. गंडांतरात आहे. आणि काय शनीची दृष्टी आहे ना त्याच्यावर पुन्हा. शनी हो ना. दृष्ट आहे, हो ते पण आहे. मंगळ त्यामुळेच ती आणि भिन्नता शनी, सुद्धा आपण मंगळ जाणवते. प्लुटो शनी, हा दोन्ही प्लुटो दृष्ट आहे. विचारात घेत नाही, पण प्लुटो सुद्धा भावारंभीच येऊन राहिलाय तसा.
मॅडम आणि सप्तमेश लग्नात आहे, म्हणजे पुन्हा असा पण तो त्याच्यावर दृष्टी करतो, पुन्हा शनीची पण दृष्टी, म्हणजे मंगळ आणि शनीची दृष्टी सप्तमावर आहे. पुन्हा शुक्र आणि राहू ह्याची दृष्टी केतूवर आहे. म्हणजे जो मॅरेजचा कारक जो शुक्र आहे, लग्नाचा कारक, हा तो तो राहू सोबत आहे आणि दृष्टी पुन्हा सोबत आहे. केतूवर आहे. म्हणजे आणि यांची बरोबर. म्हणजे अपेक्षा. कन्या नवमांशात आहे ना गुरु. हम्म. हा, तर त्याच्यामुळे तिचे मसल्स वगैरे जे आहे शोल्डरचे, त्यामुळे त्याची हम्म. दृष्टी रवी आणि बुधाला केंद्र होतो. तर ते मसल्स वगैरे विकनेस हा कन्या नव म्हणजे ह्याच्यामुळे येतो. काय आपलं अं, बुध कन्या नवमांश, कन्या हा नवमांशामुळे, हा त्याच्यामुळे. कन्या आणि नवमांश. मध्ये मंगळ आणि राहू आहे. हा हा, हा मंगळ आणि राहू कन्या नमस मध्ये आहे त्यांचा. हो ना, त्यामुळे ते वीक झालं ना आणि सगळं शनी आणि मसल्स. रवी पण मेषेमध्ये आहेत त्यांचे, अष्टमामध्येच नवमास मध्ये. हो, आणि हे सप्तम स्थान बिघडलंय नेपच्यून हर्षलनी. हो. हो आणि शुक्र राहू असल्यामुळे ना यांच्या जोडीदाराकडून वेगळ्या अपेक्षा आता असाव्यात ज्या फुलफिल होत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये क्लॅशेस होण्याचे जास्त एक्झॅक्टली चान्सेस एक्झॅक्टली. आहेत. हळदरकर मॅडमशी मी सहमत आहे. हा बरे. आणि इथे हट्ट खूप आहे. हा हट्ट तोही जर खूप आहे. सोडला, हो. हट्ट खूप आहे. हो. आणि त्यांच्या अपेक्षाही खूप वेगळ्या आहेत. तेच नाही, तेच आणि तेच. मिस्टर पण त्यांचे वर्कहोलिक असतील, तर त्यांचं घरात लक्ष नसेल कदाचित. आणि तसंही पुरुष सिंह राशीचा असेल तर तो घरात लक्ष देतही नाही. नाही. कारण स्त्रीने घरात लक्ष देण्याचं नाहीच आहे मुळात. नाही, लक्ष देत नाही, पण त्याचा अहंभाव सुद्धा तो सोडत नाही ना. हो, सिंह राशीची सिंह स्त्री असेल तर तिला पर्याय नसतो ते करण्याशिवाय. त्यामुळे ती, आणि थोडीशा स्त्रिया घराशी अटॅच असतात, पण सिंह राशीचा पुरुष असेल तर तो घराशी अटॅच बिलकुल नसतो. नाही, पण नाही, त्याचा हो. मिस्टर अहंभाव तो विमतिकल सोडत असतील मॅडम त्यांचे, त्यामुळे त्यांना त्रास होत असेल. नाही. आणि हर्षाला तिथं विमतिकल असेल तो माणूस. हा, मुळी. नाही, अति हुशार आहेत. अति हुशार हा, हा, मुळी. आहेत. आणि तोच मंगळ लग्नात मुळात रवी बसलाय ना. शनीचा केंद्रयोग असो किंवा प्रतियोग असो, आरोग्याचे त्रास हे हो. होतातच. हम्म. हो. आणि बुध हा मज्जा संस्थेचा कारक आहे. संस्थेत, हो, त्याच्यावरही त्याच्यामुळे शनीची हा दृष्टी आहे. हा. आणि रवी मस्कुलन, त्याच्यामुळे काय हो होतंय हो, की हे या रिलेटेडचे या गोष्टी आणि मारक स्थानात आल्यामुळे हा त्रास जास्त बरोबर जाणवतो. ते बरोबर. आहे. बरोबर. आणि मृगशिरा नक्षत्र. हो, मृगशीर्ष नक्षत्र. हा, आता बुध मार्क स्थानात आहे ना, त्याच्यामुळे जास्तीच त्रास आहे. हो. म्हणजे एक जॉब सोडला तर बाकी प्रत्येक ह्याच्यात काही ना काहीतरी हा. अडीअडचणी आहेतच, अशा हे आहेतच. सध्या ना दशा कुठली चालू आहे मॅडम? राहूची दशा मॅडम जस्ट म्हणजे 2023 मध्येच मंगळाची संपली, ती अतिशय त्रासदायक होती. त्यानंतर राहूची दशा सुरू झालेली आहे त्यांना आता. अरे बापरे. राहूच्या मध्ये राहूच्या अंतर्गत दशा पण आहे. हो हो. राहू मध्ये राहू म्हणजे अजून भरकटले जातील विचारांचे. हो, आता राहू मध्ये राहूच चालू आहे. हा तेच. मॅडम, यांचं हाताचं दुखणं चंद्राच्या तृतीयात शुक्राची रास आहे. शुक्र पण राहूनी दूषित झालाय. युतीच आहे ना त्यांची. येस, हो मॅडम, शुक्र हो. राहू. आणि शनीच्या नक्षत्रात आहे शुक्र राहू पण, हो, दोघही. बरोबर. तर येस. त्यामुळे ते आणि पायाचं दुखणं पण आहे म्हणलात का तुम्ही? हो, काहीतरी नीसचं दुखणं आहे, नीसचं आहे. नीज, हा तेच. हा, मग कारण त्यांना मकरचा केतू आहे बघा, मकर रुमटेड राशी. आहे का? त्यांच्या वयाच्यामुळे त्या लवकर झाले हे, तर ते रुमटेड अर्थरायटिस आहे का? म्हणजे RH फॅक्टर हा, असं म्हणजे पण असू शकतं. थोडंफार जॉईंट रिलेटेड पेन आहे, म्हणजे हा मग ते कदाचित त्या ह्याच्यात असणारच आहे, संधीच्या. त्याचे ना उपाय वेगळे असतात ना, म्हणजे वैद्यकीय उपाय पण. म्हणजे आयुर्वेद त्यांचं चालू हा, आहे, आयुर्वेदाने आयुर्वेदाकडे बरं करा. वाटेल त्यांना. हा, येस येस, आयुर्वेदाचं कारण शनी अधेमध्ये पण आहे त्यांचं ना, चालू राहतं. पंचमात हो शनी आहे. हा. नाही, आणि यांचं येस. पेशा शिक्षिकेचा असल्यामुळे सतत उभं राहून शिकवणं, तर तो त्रास हो, आणि होणारच आहे ना. हा ना, आणि त्यामुळेच हाताच्या रिलेटेड, मानेच्या रिलेटेड हा नाही, त्रास आता ह्या आहे. ज्या मॅडम बस. सांगतायत ना, आयुर्वेदाचा उपचार घ्यावा. कारण पंचमातल्या शनीचा त्यांनी जो मुद्दा मांडला ना, तो बरोबर आहे. पंचमातल्या शनी म्हणजे जुने जुने पारंपरिक विकार. उपचार करावेत असा अर्थ त्याचा होतो. येस, बरोबर. बरोबर सांगितलं त्या मॅडमनी. आयुर्वेदिकच उपचार घेणं गरजेचं आहे त्यांना. आणि त्याला ना, म्हणजे ॲलोपॅथीमध्ये पेन किलर शिवाय काही औषध नाहीये जास्ती. औषधच नसतं. हो हो.
बरोबर. ते हो. डिप्रेस होतं ना आणि त्याच्यानंतर. आहारावरती त्यांनी जास्ती हे करावं, म्हणजे त्याच्यात रिलेटेड पण, किंवा फिजिओथेरपी वातुळ हे पण. प्रकृती आहे. जेव्हा गुरु हम्म, शनी येतात ना तेव्हा हम्म, वात पण हम्म. शरीरातला वाढवतात. मेद आणि वाढू वात असं शकतं एकत्र. कारण हा, त्यामुळे पण त्यांचं वजन योग सुद्धा असेल वाढू तर. शकतं. आणि हा, बरोबर आहे. हा हा, बरोबर. तुम्ही हा सांगताय ते म्हणजे मॅडम बरोबर आहे. रुचकर लग्नी मॅडम. नाही, मंगळ आहे त्यामुळे कन्या रास पित्त. पण थोडी हे झाली ना, त्यामुळे कन्या आणि राशीमध्ये गुरु शनी आहेत. बरोबर. बरोबर. बरोबर, तर पोटाच्या ते ठिकाणीच. हस्त हो हो. चंद्राच्याच नक्षत्रात आहे. होय त्यामुळे होय. पचनशक्ती मुळात त्यांची काहीतरी बिघडलेली आहे. आणि आता मंगळ येईल ना तिथे पुन्हा. हो, त्यामुळे हो, त्रास वाढू मंगळ शकतात येईल हा, तर त्यांचे. हो. त्यांनी हो. आहाराची किंवा ह्याची जास्त काळजी घ्यावी. हा. हम्म. ते आता त्यांना संततीच्या रिलेटेड जास्त प्रॉब्लेम आहे, कारण म्हटलं मी मागच्या शुक्रवारी हा. त्यांच्या मुलाचं ऑपरेशन झालेलं आहे. आणि म्हणजे आता गोचरीच्या शनीची त्यांच्या म्हणजे त्या ओरिजिनल शनीवर दृष्टी आहे पंचम हो. स्थानावर. त्यामुळे हो हो. सध्या म्हणजे संततीचं दुखणं जास्त हे आहे. आणि स्ट्रेस हम्म. वाढला की त्यानंतर त्यांचा हँड पेन जास्त बळावतो. ताण आणि वाढला मॅडम, कुठल्या आणि गोष्टींचा. कन्येचा मानसिक असतंच मंगळ. ना जास्ती, सगळं हं, वात विकार विचारांनीच होतात. हं. हम्म. हो, बरोबर. मॅडम आणि यांना खूप विचार कन्येचा करतात मंगळ ते मॅडम, आता लोक. मुलाचं ऑपरेशन कशाचं झालं? मुलाचं ऑपरेशन मला वाटतं काहीतरी थोडं सेन्सिटिव्ह जागेच झालं मॅडम. अच्छा. पाईल्स रिलेटेडच झालेलं आहे. ओके. मॅडम, मंगळ यांचा आता कन्येमध्ये येईल आहे, तेव्हा यांना सुद्धा सर्जरीचा योग राहू शकतो बरं. हा म्हणजे त्यांना आता हो, त्रास होतात आहे तसे, पण म्हणजे कन्येचा मंगळ सर्जरी देतो. हा. आणि ह्यांचं दुखणं हे जुनं आहे ना, असं म्हणजे शनीचा आजार असल्यामुळे यांना सर्जरीची वेळ एखाद वेळा येईल आहे. अच्छा. हा, कारण कन्येचा मंगळ हमखास देतो सर्जरी गोचरीने आल्यानंतर. हा, किंवा तो तणाव वाढवेल त्यांच्या तिकडच्या हा हा रिलेटेडच्या हा ह्याच्यामध्ये. हा. ताण वाढू शकतो तिथे. ताण हा, वाढू त्या शकतो त्यांचा. स्थानासंबंधी जास्ती पीडा हम्म. होऊ शकते. हम्म. म्हणजे मुलाचं कारण तर आहेच, अष्टमेश. पण त्यांनाही स्वतःला, त्यांच्याही तब्येतीला त्यांनी जपलं पाहिजे. हो, बरोबर आहे मॅडम. हम्म. कारण कसं आहे, आणि यांचा चंद्र हा सिंह राशीचा असल्यामुळे ऑल द टाइम गॅसवरच असतात या. खरंच. हो हो. म्हणजे आजकाल चुली राहिल्या नाही ना, म्हणून गॅसवर म्हणावं लागतं. गॅसवर राहा म्हणा, पण स्टिकवर ठेवा गॅस. म्हणजे त्रास कमी होईल. ते अवघड आहे. दुसरं काय करणार ना. पण सिंह रासच अशी आहे की तिला कोणी चॅलेंज नाही करू शकत, आणि केलेलं त्या राशीला आवडतही नाही. हो. आणि त्याच्यामध्ये म्हणजे कुणी सिंह इथे असतील तर रागू नये. पण नाही का, त्याच्यात जर फिमेल सिंह असेल तर फिमेल सिंह खूप जास्त कॅपेबल असते. पण जास्त. त्याचबरोबर म्हणजे मला असं वाटतं की मेल लाईन पेक्षा फिमेल सिंह खूप डॉमिनंट असते. कारण आवाज. ती जबाबदारी पण हो तेवढीच घेते. जबाबदारी पण तेवढीच घेते. त्यामुळे हो तिला हो. अधिकार पण आहे की नाही, हो मी पार करते. पाडतात ना, ते जबाबदारी घेत नाहीत, हो त्या मॅडम, बरोबर जबाबदारी बोललात पार आता. पाडतात. फिमेल पण डॉमिनेटिंग नेचर, कारण ती हा रिस्पॉन्सिबल पर्सन असते. येस, ते हा. एक्झॅक्टली. एकदम 100% करेक्ट आहे. तेच. त्याच्यामुळे फक्त हॅलो. सीमवर राहा म्हणा, बस. दुसरे हॅलो, असे बोलू प्रॉब्लेम का? सॉल्व्ह होतात त्यांचे. हॅलो. हा मॅडम, बोला ना. हा, हा, बोला ना मॅडम. आता नवमास कुंडली आपण काढली नाही, म्हणजे विचार केला नाही, पण तिथे पण कन्या लग्नच येते नवमास हो. कुंडलीला. हा. हा, आणि पाठवली तिथे आहे. परत हो, कन्या नवमी. म्हणजे कन्यामध्ये सुद्धा मंगळ राहू परत एकत्र आलेले आहेत. म्हणजे येस. आपण जो प्रॉब्लेम म्हणतोय तिथे तो आलेला आहे. आणि सप्तमामध्ये जो सप्तमाचा प्रॉब्लेम, तिथे गुरु आहे तो म्हणजे स्वनवमाशी आहे, पण हो, त्याच्याबरोबर केतू आणि नेपच्यून आलेले आहेत. हं? बरोबर. आणि अष्टमामध्ये परत मेषेचा रवी तो गेला, म्हणजे झालेला आहे उच्चेचा, पण त्याच्याबरोबर परत शनी आलेला आहे. म्हणजे हो, शनी रवीचे एकत्र आल्यामुळे अष्टम स्थान, म्हणजे ते पण आजारावरती, आणि तो षष्ठेच आहे ना, म्हणजे हो, नवमास कुंडलीचा षष्ठे शनी अष्टमात रवी बरोबर आलेला आहे. म्हणजे आजार पण आता जे चालू आहे किंवा काय, तर तेही आपण तिथे कन्सिडर करू शकतो. आणि मुळात चंद्र आहे तो वर्गोत्तम झालेला आहे, पण तो झालेला आहे तो वयात झालेला आहे. म्हणजे हो, मानसिकता जी आहे ती डबल झालेली. बरोबर.
म्हणजे मूळ तर आहेच आहे, पण म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा वर्गोत्तम झाल्यामुळे नवमाशातही ती जास्त प्रखर सिंहेचं व्यक्तिमत्व झालेलं आहे. आणि बुध हा, मार्गशीर्ष असला तरी परत तिथे पण मार्गस्थानातच आलेला आहे. मार्ग स्थानातच आहे. मार्गस्थानातच आलेला आहे. त्यामुळे तिथेही ती म्हणजे बऱ्यापैकी नवमाश कुंडली सुद्धा बिघडते. जर शुक्राचा आपण विचार केला तर शुक्र सुद्धा आलाय तो परत वृश्चिक राशीत आलेला आहे. म्हणजे येस, सप्तम बरोबर. म्हणजे तिथे वैवाहिक सुखाचा प्रॉब्लेम तिथेही तो वृश्चिक राशीत गेल्यामुळे तो देणारच आहे. आणि तो आहे म्हणजे आता इथे जरी म्हटलं तर चंद्र तिथे सिंहेचा आणि शुक्र गेला मंगळाचा वृश्चिकेचा. हो. म्हणजे तिथे जरी म्हटलं तर आणि रवी परत गेलाय म्हणजे पती म्हणून रवीचा विचार केला तर तो परत उच्चेचा झालेला आहे मेष नवमाश. आणि लहानपणीच वडील गेलेत ना, तर तो पण एक तो फॅक्टर तो इथं पण आपल्याला अष्टमी लावता तो येईल. पण झाला कारण अष्टमात रवी गेलेला म्हणजे एक फळ येस. त्यांनी दिलं रवीनी. हो, हा आणि शनी अष्टमातली एकत्र रवी शनी युती. हा, असल्यामुळे रवी शनी होती म्हणजे वडिलांचं एक फळ दिलंच त्यांनी. चूक कमी. हा. नाही पण हे सुद्धा सुख म्हणजे नाहीच होते ना. हम्म. हो, वैवाहिक विशेषतः सुख म्हणजे ना जरी म्हटलं तरी आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हो षष्ठेश जो अष्टमात गेला आणि हो शनी रवी बरोबर हो, म्हणजे ते एकत्र हाडाचे आणि हो. मसल्सच म्हणजे आहे ना स्पॉन्डिलायसिस शनी रिलेटेड. पण शनी हो आणि पायांच्या शिरा वगैरे आपण बघतो ना आकुंचन करणं जे आपण जे म्हणतोय आता त्यांना संधिवाताचा वगैरे जो त्रास आहे तर तिथे सुद्धा शनी वाताचा प्रकार जो आहे तो परत तिथे गेलेलाच आहे ना अष्टमातच गेलेला आहे शनी. हो, हा बरोबर. आणि त्यामुळे नवमास संधिवात किंवा वाताचा प्रकार हा जो आहे तो निश्चित तिथे पण झालेला आहेच. नवमाशामध्ये हो सुद्धा बुध शुक्र आणि मंगळ हे असे एकमेकांच्या याच्यात आलेले आहेत, हो राशींमध्ये असे गेलेले हो आहेत. हो हो होय. हो. आणि मेष नवमांशी आणि वृश्चिक नवमांशी ग्रह येऊ नये आपल्याला सर नेहमी येऊ सांगतात नये पहा. हो पण ते दोघही आलेले आहेत. आणि मुळात शुक्र तर आलेलाच आहे म्हणजे तोही हो, नसावा स्थिती. त्यामुळे अडचणी आणि रवी आहेतच. शनी ते परत एकत्र आलेत ना म्हणजे बरोबर. नाही इथे काय जरी शनी आहे, बऱ्यापैकी शनी गुरु एकत्र आपल्याला इथे चांगले दिसत आहेत पण तिथे रवी शनी एकत्र मेषेमध्ये आणि अष्टम स्थान म्हणजे स्थानाने पण गेलाय आणि हम्म. राशीनी पण युती चांगली झालेलीच नाही. आणि त्याच्यावर मंगळाची दृष्टी आहे ना पुन्हा मंगळाची अष्टमावर. दृष्टी परत आली सप्तमावर आणि आलीच इथे. अष्टमावर हम्म. आलीच परत चतुर्थावर आलीच म्हणजे परत मंगळाच्या दृष्ट्या सेमच राहतात. पण मॅडम इथे एक मंगळ विचारू का म्हणजे लग्नात आहे. हा नाही बोलून घ्या तुम्ही. मंगळ इथे मूळ कुंडलीतही लग्नात आहे त्यामुळे त्याही हो दृष्ट्या 4-7-8 वरती आहेतच. नवमाश कुंडलीतही 4-7-8 वरती आहे म्हणजे ही तिन्ही स्थानं इकडे आणि तिकडे तिथे आहे तो आहे तिथे झाली म्हणजे झालेलीच आहे दूषितच झालेली मॅडम तिन्ही भावंडांचे स्थानं. प्रॉब्लेम आहेत का त्यांना? हा, बहिणीच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहेत. असतील ना मंगळ आहे भावंडांचे प्रॉब्लेम तिथे असणार मंगळ आहे तिथे मेषातला पण शनी हा जास्त भावंडांचे प्रॉब्लेम देतो. हो नाही, हो पण विशेषतः मंगळाची दृष्टी मूळ कुंडलीत चतुर्थावर राहू आहे ना. असल्यामुळे आईला जास्त राहू त्रास शुक्र होतो. म्हणून बहिणीचा प्रॉब्लेम आहे. हो राहू आणि शुक्र युतीमुळे बहिणीचा प्रॉब्लेम आहे. बहिणीचा धाकटी येईल पण बहीण आहे ना आणि चंद्रावर दृष्टी हो, मंगळाची हो, त्यामुळे आईला म्हणजे प्रॉब्लेम त्यावेळेला झाला ना तो वडिलांच्यामुळे. हो, बरोबर. आणि आईला प्रॉब्लेम झाला. आणि इकडे नवमाश कुंडली चंद्र व्ययात गेला आणि रवी वडील म्हटलं तर ते अष्टमात गेले म्हणजे हो, तो बरोबर. नवपंचम योग असला तरी तो चांगला नाहीच ना. दोन्ही स्थानं ह्याच्यात बिघडलेली आहेत ना तिथे. मॅडम एक विचारू का म्हणजे यांच्या पतीकडून ह्यांना जे अप्रिसिएशन पाहिजे असतं हो. ते मिळत नाहीये. नाही कसं अप्रिशिएशन मिळतं मॅडम, पण मिळतं पण त्यांचे म्हणजे दोघांचे स्वभाव maturity. तसेच हा, असल्यामुळे कोण कोणाला अप्रिशिएट देणार ना. ही पण खाली हा. होणार नाही आणि ती पण खाली पर्सन होणार नाही म्हणजे तो तिचं दोघंही कौतुक पर्सन करणार नाही ती त्याचं कौतुक करणार नाही. नाही, तिथेच प्रॉब्लेम कौतुक होतात ना. करतात, पण कसं कौतुक असतं, नाही एक कौतुक असू हट्टी. दे पण पण मग हट्टीपणा जास्त आहे. यालाही वाटतं की माझ्या हातात सत्ता असावी त्यांनाही वाटतं माझ्या हातात सत्ता आहे आणि ते जे म्हणजे तिथे त्यांनी मुद्दा मांडला की ह्यांना पटत नाही यांनी मुद्दा मांडला तर तिथे हम्म. पटत तेच तेच असं एकमेकांचे ऍडजस्ट मी मी करण्यामध्येच मोठे विरोध मी होतो. मोठ्याची चुरस हा असते त्यांच्यामध्ये. हा येस, हा एक्झॅक्टली. हो. बरोबर बोलल्या आणि पाटील आता मॅडम. इथे कसं होतं की त्या म्हणजे शिक्षिका म्हणा किंवा स्त्री असल्यामुळे घरामध्ये त्यांना वाटतं की माझं वर्चस्व आहे
आणि ते बाहेरच्या ह्याच्यात इंटेलिजंट असल्यामुळे त्यांना वाटतं माझं तिथे वर्चस्व आहे. हम्म. अशामध्ये सुद्धा थोडंफार हे होत असेल ना, काही ते जे गोष्टींचा दोघांच्या वाद इगो मध्ये घरातलं वातावरण सगळं बिघडतं त्याच्यामुळे. बिघडतो. हो, आणि येस हर्ष आणि नक्की नेपच्यून तर आहेतच ना अष्टमात, आणि आहेतच वृश्चिक आहेतच. येते, वृश्चिक येते ते पण. तेच तेच. हा, आणि आणि मॅडम कन्या लग्नामध्ये मंगळ आणि राहू आहे. म्हणजे मंगळ इथे गेलाच म्हणजे नीच झाला आहे. हो हो हम्म. पण आहे. आणि मार्केश पुन्हा मार्केश स्वतःच्या धनस्थानातच इथे बसलेला आहे. पुन्हा हो शुक्र हो वृश्चिक आहे. आणि हो ना, पुन्हा बुध मारकच तिथेच आहे ना, म्हणजे परत मारक स्थानातच आहे. हो हम्म. हो आणि हो गुरु हो. पण केतू सोबत आहे. तर नेपच्यून आणि केतू आहेत ना, म्हणजे तिथे काही ना काहीतरी केतू होणारच. आणि हं. पुन्हा लाभ म्हणजे हॅलो. आवाज गेला मॅडम. हा. जातो. पुन्हा शनी हा मेषेत आहे तो बिघडला. हो, हो ही युती बिघडली. हा युती बिघडली. रवी उच्चेचा आणि शनी तिकडे नीचेचा, हा त्यामुळे तिथे ती अष्टमाचा युतीच. अष्टमाचा सूर्य हो वेळात आहे म्हणजे वेळेतला हो अष्टमात आहे. हा एक हो, दोषच आहे. आहे ना तो, तो आहेच आहे. त्यामुळे इथली तर बिघडलीच आहे, पण त्याच्यापेक्षा नवमास कुंडली जास्त बोलकी झाली. हो जास्त हो बोलतो. हं. हो हं. इथेही आहेतच, कशा पण आहे राहूची तर त्यामुळे शुक्र राहू म्हणजे त्या दोघांना त्रास होतोय कारण की शुक्रासोबत आहे ना राहू. हो, राहूच हो. चालू आहे ना आता. जास्त जाणवतोय तो त्रास. हं. हं. आणि कर्क राशीतला शुक्र राहू आहे आणि निसर्ग कुंडलीप्रमाणे कर्क राशी ही चतुर्थ स्थानात येते. चतुर्थात हम्म. आहे, त्यामुळे तो इम्पॅक्ट जास्त जाणवतो. जास्त आणि आहे. लग्न कुंडलीप्रमाणे पण मंगळाची चंद्रावर म्हणजे चंद्र सुद्धा मानसिकता मन याच्यावर तर तिथेही इम्पॅक्ट हो करतोच आहे तो हो, असं आहे. आणि तेच. नवमांशी सुद्धा तसंच आहे. तसंच आहे. म्हणजे लग्न कुंडलीपेक्षा नवमांश कुंडली जास्त बोलकी झाली आहे. जास्त हो बोलकी झाली. हो हो बरोबर. हे पटकन हे होतंय हम्म. तिथे, फोटोग्राफी येस अगदी लग्न अगदी. सप्तम लग्नामध्ये. ऍक्सिसच तिथं म्हणजे वर्कआउट होतंय हा तिथे लगेचच. आणि हो सप्तमात गुरु हो केतू हो, आला म्हणजे आध्यात्मिक करा असं त्याचं हे असतं ना. आहे, पण ते केलं पाहिजे ना. हो ना. तिची आणि मानसिकता मंगळ नाहीये तशी, पण केतूचं नाही नक्षत्र आहे कारण खरं सिंह रास. आहे, पण मग ते हम्म. काय होतं, गुरु केतू आहे, एकदम तुम्हाला काय म्हणतात संन्यासावृत्तीलाच येस नेईल. या येस. असं एकदम म्हणजे हो सगळे नाही अनुभव सॉरी केतू. झाल्यानंतर, सगळे नाही अनुभव कसं असतं मॅडम, झाल्यानंतर. इथे तो पॉइंट असा आहे की वृषभ लग्न आहे आणि हो सिंह रास मधलं पण शुक्राचं नक्षत्र आहे, पूर्वा फाल्गुनी शुक्राचं नक्षत्र नक्षत्र आहे. आहे. हा हो हो पूर्वा हो हा हो नक्षत्रात आहे, पूर्वा हो फाल्गुनीत आहे. हो हो पूर्वा त्यामुळे फाल्गुनी केतूच्या नक्षत्रात. नक्षत्रात असतानाच चंद्र तरी एखाद्या वेळेला आध्यात्मिकतेकडे गेला असता. एक्झॅक्टली. आणि हम्म. कसं होतं की गुरु शनी पंचमात आहे हे दिसताना आपल्याला छान दिसतंय, पण कन्या राशी नाही म्हणजे तेच ही पृथ्वी पृथ्वी तत्वाची नाही राशीत आली. आहेत ना, नाही पृथ्वी नाही, राशीत पृथ्वी आहे. पृथ्वी तत्वाची प्रॅक्टिकल तत्वामध्ये आहे. एकदम हो 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 प्रॅक्टिकल खूप विचार प्रॅक्टिकल करणार. अप्रोच येतो. हा म्हणजे हो मला फायनान्शियल किंवा वृषभ लग्न असल्यामुळे हा फायदा प्रेस्टिज काय ते बघणार प्रेझेंटेशन जास्ती. हा हो एक्झॅक्टली त्या गोष्टींकडे जास्त कल असतो. अध्यात्मामधून पण म्हणजे एखादी उपासना सांगितली तर माझा त्यात फायदा काय, ती उपासना केल्यावर तेवढाच हा विचार असतो. ते आहेच, पण उपासनेला हे कधी होईल? मीन राशीमध्ये गुरु केतू नेपच्यून आहेत. मीन रास म्हणजे मोक्षाची रास शेवटी, म्हणजे जेव्हा सगळ्या टक्के तोंडपे घेऊन जेव्हा हे होईल त्या वेळेला थोडस अध्यात्माकडे ती व्यक्ती वळू शकते. पण म्हणजे मॅडम आता समोर राहू खूप सहन करून, खूप लग्नामध्ये सहन आहे. करून गेल्यानंतर म्हणतो की आता हा बास झालं, आता दुःख बस झाला खूप आता. हा झालं, तसं होतंय. आता काहीतरी देवाकडे वळूया. अशा वेळेला ते होईल, कारण गुरु केतू शेवटी तरी त्यांना नेणार त्या मार्गावरती. हो ते नेणार आहे पण नाही, समोर राहू मंगळ आता आहे ना नाही, गुरु आता केतू. नाही. सगळी आता दुःख राहू नाही मंगळ समोर संपल्यानंतर. आहेत. हम्म. हम्म. कारण दोन सध्या हजार राहू जेव्हा एक्केचाळीस मंगळ नंतर झालं, गुरुची दशा. हो, हा जेव्हा सध्या राहू राहू चालू असल्यामुळे शक्यच नाही हे होणार. राहू मंगळ नाही, लग्नातून हे करतायत ना आणि गुरु आता केतू. राहूची दशा आहे ना. ती हा. नंतर 41 ला गुरुची दशा सुरू होईल, त्यावेळेला काही इफेक्ट झाला तर होऊ शकतो. राहू गुरु शनीच्या असताना. नक्षत्रात आहे. हा आणि चंद्राच्या राशीत आहे, म्हणजे त्याप्रमाणे हो, फळ देणार. हम्म. आणि गुरुच्या पृथ्वी दशेमध्ये. तत्वातला गुरु काय असतो, आध्यात्मिकता नाही दाखवत.
हो, आध्यात्मिकतापेक्षा बाकीच्या गोष्टींकडे कल असतो. प्रत्येक हो, गोष्टीमध्ये करत असताना तिथे तुमचा बेनिफिट काय किंवा ते केलं तर मग हो. ते असं कुठंतरी आपण अर्पण नाही करत. त्याच्यामध्ये माझं काय, मी हा हो. मीपणा अति हे राहतो. आहे तो आत्ता आहेच. आता त्याला जाणार नाही. मी 41 ला म्हणजे गुरुची दशा सुरू झाल्यानंतर गुरु गुरु जेव्हा असेल त्यावेळेला म्हणजे तिच्या थोडाफार वयाच्या 60 नंतरच होईल. हा, त्या हो, हो, 41 वेळेला साल म्हणजे शेवट मग हा. मीन रासा आहे ना, म्हणजे शेवटी करून करून दमला आणि देवपूजेला लागला असं जे येतं, म्हणजे नैराश्यातून येतं की आता काहीच नाही, आपण खूप खूप हम्म. भोगलं. मग तिथे आता नाही, आपल्या जीवनात आता राम नाही ना, मग आता थोडस तिकडे वळूयात, किंवा निवृत्ती एक येते माणसाला की नाही आता गुरु खूप शनी दुःख झालं. कावळा पक्षीमध्ये आहे, हो त्यामुळे ते नंतरच आहे. हो हो. आणि बाकीचे रवी, बुध, शुक्र, राहू सगळं सगळे, सगळं फक्त चंद्र गुरु, सगळे घुबड गुरु पक्षात आहे. आणि शनी कावळामध्ये आहे, त्यामुळे ते हो, शेवटी हे करते. बाकी गिधाड तर आहेत, ते मंगळ बुध आणि लग्न गिधाडात, त्यामुळे ते म्हणजे इथे एक तिथे. आणखीन एक शिकायला भेटतं की घुबड हे हो जेव्हा जास्तीत जास्त येतात तेव्हा व्यक्तीचा कल हा पहिल्यांदा लक्ष्मीकडे असतो. हो लक्ष्मी हो प्राप्तीसाठी हो हो हो. त्या गोष्टींकडे, सुख आणि कसं मुळात मिळेल. रवी चंद्रच आहे, शुक्र आहे त्याच्यातच आहे, हो, राहू पण गेलेला आहे, म्हणजे तिथे पण लालसा आहेच ना. हो, ते आहे. बरोबर आहे. ठेवायची पण आहे आणि ठेवायची पण आहे. या म्हणजे सिंह राशीचे किंवा शनी ही साठवणूक, ही पुढच्या आयुष्याचा विचार पण या लोकांचा जास्त असतो. आणि लहान आहे. हो हो, खूप खूप हो, हो, असतो की कसं हो, आहे काय, म्हणजे जे आयुष्याचं मॅनेजमेंट किंवा काय, कसं प्रसंग येऊ शकतात त्याला कसं उभं हो, राहा. आणि मुळात लहानपणी वडील गेल्यामुळे ते बरोबर. लहानपणापासून शिक्षणही मिळतं की हा, असं नाही की आलं आणि उधळला पैसा, असं नाही होणार. लालसा असली तरी नाही, तुमचे मुलं आहे, मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत, आणि मग तो संचय करून ठेवणं किंवा त्याचा प्रॉपर उपयोग काय होईल ते संपूर्ण त्यांचं ठरलेलं असतं. हो. पॉझिटिव्ह असं पॉइंट हे तो नाही आहे करत. हो की खूप रिस्पॉन्सिबल आहे. रिस्पॉन्सिबल मीपणा असतात जरी असला सगळे. तरी रिस्पॉन्सिबल आहे. आहे मुलांचं, काय एक तत्वानी वागत असतात ते, नाही असं नाही. हा, त्यामुळे गुरु सगळा जो विचार खूप रवी बुध पण आहेत ना मिथुन एक, विचार त्यामुळे जास्ती तिथे आहेत आणि अकाउंटन्सी पण आहे ना, म्हणजे पुढचा भविष्याचा विचार व्यवस्थित त्या करून त्याचं मॅनेजमेंट पण करतील, पैशाचं किंवा जे काय मिळत असेल इन्कम, असं अविचारी नाही होणार किंवा उधळलाय पैसा असा नाही. फक्त शुक्र राहू आहे तिथे, थोडस कुठे ना कुठेतरी मिळणार ते. आणि एक हो, सांगू का, बरोबर. त्यांचा गुरु जो आहे ना, तो कन्येचा असला तरी मिथुन नवमवंशी आहे, सप्तमात म्हणजे दशमाच्या हो दशमा D9 मध्ये. त्यामुळे हो, त्यांचं हो, अर्निंग लवकर सुरू झालं असावं असं हो हो हो, मला हो. वाटतं. तसं ते अगदी 20. रिटायरमेंट पण लवकर घेतील, कारण आपल्याला सर बोलले ते ना की मीन लग्न जे असतं ते हो, किंवा मीन हो हो राशीतले ग्रह बघा, ते लवकर हो. रिटायरमेंट देतात. हा, बाहेर जाते ही मॅडम भविष्य. त्यामुळेच त्या टीचर पण आहे ना. टीचर तर हो. आहेत, पण कदाचित लवकर रिटायरमेंट. आता हे कसं ना, ऑक्युपेशनल हॅझार्ड झालं त्यांना, हातही प्रॉब्लेम आहे, पायांचा प्रॉब्लेम आहे, तर थोडं लिमिटेशन येऊ शकतं का, हेही हो, बघायला बरोबर पाहिजे. आहे. हा प्रश्न त्यांनी विचारलेला होता हा, की म्हणजे नाही का तर दशेप्रमाणे रिटायर होऊ आता का. राहूचीच दशा आहे ना, आणि बरीच वर्ष अजून त्या 60ला येईपर्यंत राहूची दशा आहे. बाहर गए थे। हम्म. माईक माईक. अनिता मॅडमचा आवाज येतोय, हा, माईक. गुरु बुध शनी एक संबंध आलाय ना, त्यामुळे टीचिंग मध्ये आहे. हो, बरोबर. बुध त्या स्थानात आहे ना, वाणीच्या स्थानामध्ये आहे. आणि पंचमात सुद्धा बुधाचीच राशी आहे. हो बरं. आता तपस्वी मॅडमनी जे सांगितलं ना की स्वतःचे तत्व सोडत नाहीत. एक तर सिंह राशी आहे आणि लग्नी मंगळ आहे, त्यामुळे अग्नी तत्व प्रबळ आहे ह्यांच्यातलं खूप. हो हो त्यामुळे हो, त्या स्वतःच्या तत्वांना धरूनच राहणार, आणि जेव्हा तत्वांना धरून राहणारी व्यक्ती असते तेव्हा स्वभावाला मुरड घालताना खूप त्यांना त्रास होतो.
आणि बरोबर आहे. त्याच्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम स्वतःच्या बाबतीमध्ये ते क्रिएट करतात. त्यांना स्वतःलाच त्रास होतो. आणि जे मगाशी पण त्या म्हणाल्या की करून करून राहिल्याने देव पूजायला लागलं, तशी कंडिशन एका पॉइंट ऑफ म्हणजे एका वेळेनंतर येऊ शकते त्यांच्या आयुष्यामध्ये, की आता काहीच नको, त्रास नको, पण नको ती व्यक्ती नको, अशी पण कंडिशन एका पॉइंटला येते आयुष्यामध्ये, की मला आता शांत राहायचंय, मला बाकी काही नको आहे आता. असं बऱ्याचदा घडतं. बरोबर आहे ते. हो हो. ते मंगळ लग्नबिंदू जवळ असल्यामुळे अतिशय तापट असणार स्वभावानी. आणखीन तो त्यांना नडतोय तो स्वभाव. आणि थोडं बरोबर आहे. वृषभ राग पण अडॅमंट असते ना, बदल घेत नाहीत, करत नाही बदल पटकन, हो हो हो, ऍक्सेप्ट स्वीकारायला करत नाही तयार दुसऱ्याचं, नसते. ऐकून एक्झॅक्टली घेत नाही एक्झॅक्टली किंवा एक्झॅक्टली. पटकन रिॲक्ट होत असणाऱ्या खूपच हो, प्रत्येक रिस्पॉन्स गोष्टी. कुठे पण आणि मुसंडी शब्द रिॲक्ट खाली कुठे ते पडला त्यांना. जाऊ देत नाही. हा हा, मॅडम, वृषभेचे एक्झॅक्ट. लोक मुसंडी मारणारे असतात. अगदी त्यांची जी बरोबर. खूण आहे त्याच्याप्रमाणे वागतात ते. बरोबर आहे, वृषभाचे. वृषभ. म्हणजे बोलताना विचार करून बोलावं लागतं बरोबर आहे. पण आपल्याला. ते रिॲक्ट होतात, पण त्याचा हा, तोटा रिॲक्टच होतो. होतात, रिस्पॉन्स देत नाहीत. फास्ट रिॲक्ट. रिस्पॉन्स देण्यापेक्षा रिॲक्ट पटकन होतात. हा, कृती म्हणजे कृती जास्त असते ना, विरोधाला अग्निरथही विरोध आहे. करणं, हा, असं पण होतं. बरोबर, अग्निप्रबळ असल्यामुळे कृती पटकन होते विचार करण्याऐवजी. हा. खरं तर सिंह राशीतलं पूर्वा नक्षत्र हे म्हणजे सिंह राशीमध्ये त्यातल्या त्यात हे सॉफ्ट नक्षत्र आहे तिन्ही सॉफ्ट ह्याच्यापेक्षा. नक्षत्र आहे. हो हो. पण लग्नी मंगळ असल्यामुळे आणि वृषभ लग्न, आणि तिथे पण परत ते मंगळाचंच म्हणजे तिथे आले लग्न पण मृग नक्षत्रातलंच आहे, त्यामुळे ते बरोबर. अतिशय तापट आहे, अतिशय तापट आहे. मघा नक्षत्र असतं तर अजून त्रास झाला असता त्यांना. नाही, ते नवऱ्याने भरून काढलेले ना. शुक्र पण बिघडलाय त्यात मध्ये वृश्चिकेतला. हो. विद्यार्थ्यांना यांचे पण खूप कडक जाणवले असतील. या बाई नकोत नाही, आणि आपल्याला, असं यांचं वाटलं म्हणजे क्लस्टर. गुणमेलनाच्या दृष्टीने 36 गुण आहेत, पण पतीच्या नक्षत्राच्या पुढे स्त्री नक्षत्र आहे, त्यामुळे यांचं पटतंय थोडंफार जे काय संसार चाललाय तो. हा, स्त्री त्या गोष्टी दुरात्व आहेत. नाहीये. हम्म. स्त्री दुरात्व नाहीये. पोद्दार मॅडम, मी एक सांगू? हा, बोला ना मॅडम. अं, आता हे सगळे सांगतायत, पण मी थोडीशी हे आहे, कारण पंचमात गुरु आहे ना, त्या गुरुची हा. दृष्टी आहे ना लग्नावरती, दोन्हीकडने आहे. नवंश कुंडलीत पण दामले आहे. मॅडम, तुमचा आवाज खूप बारीक येतोय. थोडस हो, आवाज नाही येते. तुमचा आता माईक येतोय? मॅडम तुम्ही हे करा. हा, आता येतोय का आवाज? हा, येतोय, येतोय पण थोडासा बारीकच होतोय. बारीक येतोय. हा, थोडा बेटर आहे हा मगाचपेक्षा. मगापेक्षा ठीक आता आहे. येतो का आवाज? ठीक हो आहे, हो, बोला बोला, तुम्ही चांगलं बोला. बोला सांगताय. बोला मॅडम, मॅडम. आवाज येतोय, फक्त थोडा नाही बारीक नाही. आहे. बोला हा, तुम्ही. मी आता हे सगळं ऐकलं, पण माझं असं मत आहे की इतकं निगेटिव्ह नाही. गुरुची दृष्टी आहे लग्नावरती, आणि दोन्हीकडे आहे. नवमांशात पण गुरुची दृष्टी, धर्मत्रिकोणात गुरु आहे, त्यामुळे तो म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे. असं म्हणजे राग येतो वगैरे सगळं ठीक आहे, पण गुरुची दृष्टी आहे ना लग्नावरती, आणि नवमांशात पण आहे, सप्तमातनं गुरु बघतोय लग्नाला. त्यामुळे तशा त्या म्हणजे हे असतील, म्हणजे तो कंट्रोल, म्हणजे कंट्रोल्ड नेचर आहे, राग येतो पण हा, कंट्रोल करत असं. असतील त्या अगदी हा, खूप. असं आपण हं. एकदम इतकं म्हणजे क्रिटिसाइज करताना आपण एकदम इतकं नाही करू शकत, असं माझं हा, मत आहे. आणि गुरु बरोबर योगकारक ग्रह शनी पण आहे ना, आणि शनी त्यांना हा, शनी शिकवते. संयम नाही, ठेवणारच ना. त्यामुळे त्या तसं नाहीये. शिक्षिका वगैरे आज एवढ्या ह्याला गेल्यात म्हटल्यानंतर असं नाही. मी बोलू का? एक मिनिट. यांनी छान तो पॉइंट सांगितलाय दामले मॅडम, म्हणजे सगळ्यांनी पण विचार करण्यासारखं आहे. म्हणजे गुरुची दृष्टी आहे, मंगळ भावारंभी आहे, सगळं आपण, पण त्या मंगळाला दोन बाजू आहेत असं मला म्हणायचंय. तर त्या राग किंवा तर हा मंगळ जर अन्याय मात्र सहन नाही करणार, म्हणजे जर अन्याय झाला तर तिथे तो नक्कीच म्हणजे असं काय म्हणतात पेटून उठेल, पण उगचच राग करेल असं मला नाही वाटत. म्हणजे बोलणं तुम्ही म्हणता बरोबर आहे, कारण ते बुधच त्या मंगळाच्या नक्षत्रात आहे ना, आणि शिवाय बुध मार्केश आहे आणि मारक स्थानात. म्हणजे आपण असं सगळ्या बाजूंनी म्हणजे विचार करायला हवा, की हा लग्न भावारंभी आहे मंगळ, म्हणजे म्हणूनच ह्या खूप असं. कारण आजकाल आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, टीचर म्हणजे पूर्वीच्या टीचर होत्या की म्हणजे मुलांना खूप रागवायच्या, म्हणजे मारायच्या, असं काय हे तर. पण माझ्या लहानपणापासून मी बघतीये की टीचर लोकांना म्हणजे असं खूप रागवून असं स्टुडंटला हे करणं म्हणजे हेच नाही. कॉलेजला तर आपण नाहीच करत, पण म्हणजे असं, कारण हा पण पॉइंट दामले मॅडमनी सांगितलेलं मला असं वाटतंय की आपण विचारात घ्यायला
हवा. बघा आता तुम्ही विचार करा, बाकी सगळे छानच सांगतायत हो. सगळं. हा. ते एकच सांगायचं दामले याच्यामध्ये. मॅडम, तुम्ही जो पॉईंट बोललात तर त्यावर मी एक सांगते की कसं आहे, तो पॉईंट आहे तो बरोबरच आहे. गुरुची म्हणजे इथे लग्नावर दृष्टी आहे, पण हे केव्हा घडतं आता त्या घटना मी सांगू शकत नाही तुम्हाला, पण अशा इतक्या क्रिटिकल गोष्टी घडतात, त्या घटना इतक्या क्रिटिकल होतात की त्यावेळेस व्यक्ती कधी कधी घराच्या बाहेर पडून कुठेतरी म्हणजे अगदी शांतपणे तो राग शांत करण्यासाठी बाहेर पडलं जातं किंवा अजून काही क्रिटिकल घडतात आणि ते सगळं झाल्यानंतर हा गुरु काम करतो. इन बिटवीन सुदैवाने काही गोष्टी वर्स्ट घडत नाही, जीवापर्यंत जातात. त्या वर्स्ट नाही घडत हे नशीब म्हणायचं, आणि नंतर हा गुरु त्यांना तिथे हेल्प करतो. येस, पण फायनली तो त्यांना हेल्प करतो, पण मध्ये गोष्टी ज्या घडतात त्यामुळे खूप सगळं वातावरण आणि सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होतात. मग तिथे आता ते याचं वॉश. कारण मला एक सांगावं असं वाटतं फक्त, म्हणजे मी चुकत असेल कदाचित, पण आता त्यांचं वृषभ लग्न आहे ना, तर गुरु हा थोडा अकारक आहे वृषभ लग्नाला, एक तर लाभेश आहे आणि अष्टमेश आहे. त्यामुळे मग अष्टमेश त्याची दृष्टी तेवढी पॉवरफुली वर्क होते का, हा विचार थोडा करायला पाहिजे असं मला वाटतं. होते, पण कधी त्यामुळे ती पहा ना उशीर तुम्ही, लागत असेल त्याला, उशीर तुम्ही लागतो. म्हणता तसं येस, की त्या क्षणी त्याला गुरुचं बळ नाही मिळत, वेळाने मिळतं. वेळ लागतो, म्हणजे पेन हा. सहन करावा लागतो इन शॉर्ट. आणि त्याच्यानंतर मग शेवटी म्हणजे अगदीच म्हणजे तुम्ही पण होप तुम्ही नाही म्हणता सोडायची. तसं की अगदी जीवावरती हे करण्या इतका राग येतो, म्हणजे मग तो गुरु तिथं त्या क्षणी थोडासा दुबळा पडतो किंवा मूळ वृषभ अकारक लग्नाला गुरु असल्यामुळे. अशुभ आहे ना हो, आणि नाशकेश पण आहे. हा, हा, तेच ना, या इथे मंगळ दशेत वृषभ तो लग्नाला तो नाशाकडे जरा त्यांना हे आहे ना. घेऊन जातो. हम्म. तो हा, नाशाकडे नाशकेश घेऊन आणि जातो, पण अष्टमेश आहे ना. हा, हम्म. तेच. त्यामुळे कदाचित तो तेवढं प्राबल्य दाखवत नसेल नाही दृष्टीने. गुरु मॅडम, आणि गुरुचे जे अंश आहे, गुरु शनी हे राहू केतूच्या अंशाचे समान आहेत. हो हा एक मुद्दा आणखी हो आहे. हो, हो. तेही बघायला पाहिजे की तो हा एक कुठल्या आणखी योगात मुद्दा आहे. हा. आहे. आणि जो बुध होय. आहे, जो आपण स्वभावाचा कारक म्हणतोय, तो हो. हर्षलच्या अंशावर आहे. पा बुध हर्षलचे अंश समान आहेत. येस. हो, ओके ओके. त्यामुळे स्वभावामध्ये दोष तर 100% आहे. बुध हर्षला षडाष्टकच आहे पण ना. त्यांना तो कंट्रोल त्यावेळेला नाही होत ना मॅडम. हो, नाही होतो. आणि नाही कसं होत. मॅडम की म्हणजे अष्टमेश कसं, गुरु आहे, जेव्हा हा, अष्टमेश होऊन तो तिथे येतो. आता इथे शनी योगकारक आहे म्हणून ते एक पॉझिटिव्हिटी आहे, पण अष्टमेश म्हणून आल्यामुळे अष्टमेश हा तिन्ही लेवलचा त्रास, बस. फिजिकल, मानसिक, शारीरिक, असा तेच तिन्ही की. लेवलचा त्रास जातकाला सहन करायला लागतो दामले मॅडम. आणि हो. त्याच्यानंतर गुरुची अमृत दृष्टी आहे, कारण तो शनी सोबत पण आहे आणि गुरु हा कधी म्हणजे त्या दृष्टीने वाईट नाही करणार, म्हणून तो शेवटी फळ देतो. असं आहे ते. ती नाही आणि डेस्टिनी मॅडम, म्हणजे त्यांना डेस्टिनी ती भोगावीच लागते. मॅडम एक एक्झॅक्टली. त्याच्यानंतरच गुरु हे मला एक करतो. सांगायचं आहे की नाडीप्रमाणे जर आपण पाहिलं, सरांनी आपल्याला शिकवलंय, तर बघा मंगळ, केतू, शनी, गुरु हे एका याच्यात आलेले आहेत ना तत्वात. हो हो तेही बघा, हो. म्हणजे तसा पाहिलं तर मंगळ केतू अंगारक योगच झालाय ना. हो, पृथ्वी तत्वात आले बरोबर. हम्म. त्यामुळे यांना मेडिटेशननी फायदा होईल असं मला वाटतं. हम्म. हो, पण हा मंगळ त्यांना मेडिटेशन करून द्यायला पाहिजे, करू म्हणजे देणार प्रयत्न तर नाही. केलाय. हे आणि त्यांना सुचवायला हरकत नाही, मला असं वाटतं की त्याचंच एक काहीतरी नवमांशामध्ये म्हणजे किंवा मग काहीतरी त्यांनी राग कंट्रोल करण्यासाठी फ्लॉवर रेमेडी वगैरे याचा उपयोग करावा. नाही, संगीताचा उपयोग करा, जास्ती चांगलं राहिलंय हो, तर असं त्यांचं मला वाटतं. नक्षत्र बघा ना, पूर्वा आहे ना, म्हणजे कलेला हो हो पोषक आहे चंद्र. तेच, त्यामुळे संगीताचा जर त्यांनी वापर त्यांना केला आवड असेल पर्टिक्युलरली, संगीताची तर ते ऐकावं किंवा निदान. रागदारी जी असते ना, त्या रागावर आधारित गाणी किंवा रागदारी किंवा हा, इन्स्ट्रुमेंटल जरी त्यांनी ऐकलं तरी पुष्कळ फरक पडेल यांना. फरक पडेल. हो. हम्म. त्यांना कला बरोबर आहे. कुठली आहे का हो? कारण शुक्र त्यांना नेपच्यून कसं रीडिंग रीडिंग आवडतं मॅडम. हा, कारण शुक्र नेपच्यून हे आहे ना त्या योगामध्ये 4-8-12 मध्ये शुक्र नेपच्यून हर्षल पण आहे ना शुक्र हे. आणि शुक्र तृतीयातला हा मानसिकतेवरती, तृतीय स्थान मानसिकतेवर पण तुमच्या परिणाम करतं ना. म्हणजे चतुर्थ एक्झॅक्टली. स्थान कसं हा, त्याच्यामुळे तितकं असं गुरु शुक्र सारखे ग्रह जेव्हा चांगले येतात तेव्हा ते तुम्हाला सॉफ्टनेस देतात. आणि जनरलही आपण असं राग म्हणजे थोडाफार तर काय, राग हा प्रत्येकालाच आपल्याला येतो असतो, म्हणजे असं माझं मत आहे. मी वैयक्तिक स्पष्ट सांगते. त्यामुळे असं आपण
यांचा आता मंगळ लग्नात आलाय म्हणून आपण असं म्हणतो किंवा मंगळ हर्षल प्रतियोग आहे, त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याफार अशा होतातच. म्हणजे पण पण जे मॅडम पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत ते आपण बघितले पाहिजेत कुंडलीचे, नाही, की पण मॅडम पॉझिटिव्ह. त्यांना राग आला आणि हे झालं ना, तरी शुक्र जरी कितीही त्यांनी सावरायचा प्रयत्न केला तरी राहू त्यांना राहू, भरपूर. करेक्ट करेक्ट, राहू हट्टीपणा देईल ना. हा, राहू सोडणार नाही ना. पण कर्तबगारी पण राहूच देईल ना तृतीयातला. हो, हा, मग दोन्ही पॉइंट आहेत. दोन्ही पॉइंट कर्तबगारी आहेत. आहे कर्तबगार म्हणूनच आहे. हट्टीपणा आहे ना. हा. हा. हट्टी आहेत म्हणूनच कर्तबगारी आहे. एका बरोबर, पाटील गोष्टीचा मॅडम ध्यास बरोबर आहे. धरला, एका गोष्टीचा ध्यास धरला की तो सोडायचा येस नाही. येस येस, एक्झॅक्टली तसंच आहे, अगदी तसंच आहे. म्हणजे लग्नेश हा दामले मॅडम तुम्ही जे बोलला ना, तर शुक्र बरोबर आहे. लग्नेश शुक्र हा सॉफ्ट सहन करून काही गोष्टींच्या ह्याच्यात हे होते. लग्नेश आणि शुक्र रवी बुध चांगले राहू आहेत, बरोबर किती आहे. असले तरी ते मिथुनेच आहेत. रवी बुध मिथुनेचे हम्म. आहेत. बुधाचे अंश कमी आहेत, 2 अंशावरती बुध आहे. पण रवी बुध बरोबर आहेत ना. म्हणजे हो, ते मिथुनेचे वक्तृत्व रवी बुध म्हणजे वक्तृत्व खूप सुंदर आहे. हा, बुद्धिमत्तेने ह्या हुशार असतील खूप. हा, असं प्रश्नच नाही, बुद्धियुक्त चांगले आहेत, प्रश्नच हर्षल. नाही, हा, प्रश्नच नाही. रागाचा आता मंगळ हर्षल प्रतियोग आहे ना लग्न सप्तमामधनं, आणि नेपच्यून मी पण आहे, पण त्यामुळे मंगळ हर्षल प्रतियोग आहे. आणि इकडे मॅडम, मिथुनेचा बुध आहे आणि कन्येचा गुरु आहे, त्यामुळे हुशार तर आहेतच, प्रश्नच नाही. हुशार असणार आहेत. प्रश्न नाहीच आहे. आणि हुशार आहे, हट्टीपणा आहे, कर्तृत्व आहे, त्यामुळे मग काही गोष्टी आल्या त्यात बाकी. हो, बरोबर, आणि एक्झॅक्टली. सिंहराचा अहमपणा देते ना, हम्म. ते तर आहेच. पण मला मी आता असं तुम्ही मगाशी सगळेजण सांगत होतात ना की सिंह राशीच्या, तर मी सांगते त्याबद्दल की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. माझं ऑब्झर्वेशन पण आहे की सिंह राशीच्या माझ्या पाहण्यातल्या 2 म्हणजे एक अगदी मी नेहमी त्यांना बरेच वर्ष बघते, अशा हे कर्तबगार आहेत दोघी जणी, आणि त्या घराचं जास्ती म्हणजे हे करतात, व्यवस्थित हे करतात. म्हणजे सिंहेचे येस. पुरुष नाही काही, म्हणजे सिंहीण ज्याला म्हणतात ना, सिंहीण हा, करते हो काय हो, ते, तसं तेही एक आहे. जास्त वर्किंग असते. तसं ती आहे सगळं ते. सांभाळते. हा, एक्झॅक्टली. आणि हे मी पाहिलंय, म्हणजे त्यांनीच सगळं घर हे केलेलं मी जवळून ऑब्झर्वेशन घेतलंय राशीचं, या सिंह राशीचं. येस. मॅडम मला एक असं धन्यवाद वाटतं. दामले मॅडम. हो, कुलकर्णी मॅडम ते बोलणारच होते मी. मला काय झालंय की सर्दी तापाने आजारी आहे, त्यामुळे मी पहिल्या ह्याच्यात काहीच बोलले नाही, पण मी नंतर आता मला हा गुरुचा मुद्दा वाटला म्हणून मी जरा सांगावं म्हटलं. नाही मला नाही, छान मुद्दा मांडला झाले मॅम, आणि आणि हा बरं पण वाटलं मुद्दा तुम्ही पडला. बोललात. छान हा. वाटलं. मला एक मुद्दा असा मांडायचा आहे की यांना सध्या राहूची महादशा चालली आहे ना, हो बरोबर आहे ना. तर हो राहूमध्ये मॅडम. जेव्हा राहूमध्ये मंगळ आणि केतू जेव्हा येईल तेव्हा यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडेल असं मला वाटतं. अच्छा. हम्म. हम्म. कारण मंगळ सप्तमेशही आहे आणि व्ययशही आहे. हो मॅडम, बरोबर आहे. अक्षराचा योग पण होतोय बघा. म्हणजे तो पण त्यावेळेला काहीतरी टर्निंग पॉइंट येईल असं मला वाटतं. मे बी इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. हो, आता कोणतं, लग्नी गोचरीचा हर्षल पण आहे, बरोबर आहे. मॅडम कोणतं वर्ष येतं ते त्यांचं आयुष्याचं? आणि ती आता गोचर ती दशा केव्हा येते, कोणत्या वर्षी येते? सध्या राहू आहे ना, राहू मध्ये मंगळ मध्ये आता राहू कुठला मध्ये म्हणजे राहूच आहे. नाही, राहू मध्ये मंगळ मध्ये केतू असं म्हणते मी. काहीतरी एक टर्निंग पॉइंट अं, येईल त्यावेळेला. ते 40 साली येईल राहू मध्ये मंगळ. राहू मध्ये मंगळ ना. हो, 40 शेवटी साली येणार येईल. मंगळ मग शेवटची अंतर्गत. तेव्हा दशा, आपण बरोबर आहे तुमचं म्हणणं, कारण हो शेवटची दशा तशीही त्रासदायकच हो ठरते ना, हा, हो अंतर्दशा. हो तेच बरोबर आहे. तेच म्हणजे वयाच्या साठीला येईल ती. हा हा म्हणजे छिद्र तेच. दशा आणि मग म्हणतो आपण त्याला. हा हा त्याच्यानंतरच गुरुची येईल ना. गुरु हा. आल्यानंतरच ते पूर्ण बदलेल ती व्यक्ती. पूर्ण राहूची बदलेल. लास्ट म्हणजे राहूचा अंतर्दशा असेल ना ती हा हो, ती तेच. त्रासदायकच असेल. राहूत मंगळ म्हणजे शेवटचा अंतिम, काय म्हणतात ना, म्हणजे सोसण्याचा हा, अंतिम क्षण असेल अंतिम तिथे. टप्पा. हा आणि मग तिथे गुरुला गेल्यानंतर आता बास मला, म्हणजे आता मी खूप हा. घरासाठी झिजले किंवा सगळ्यांसाठी झिजले, आणि आता मला माझं आयुष्य जगायचं, हा विचार त्यावेळेला तेच. येणार. तेव्हा ते अध्यात्म कारण असंच नाही, केतूच्या ना पण काहीतरी एक स्वतःच्या ह्याच्यात त्या रमतील. हा वाचन तर तेव्हा वाचन, मग वाचनाची गोडी तर वाचनामध्ये जातील. तेव्हा ना आणि ते थोडं हा मॅडम, तेव्हा जर 60 वर्ष येत असेल तर तेव्हा व्ययस्थान ऑपरेट होत आहे. हो, हो. आणि म्हणूनच मिनिटच म्हणतो की येतो ना इकडे मंगळाची जेव्हा गुरु होते. राहू मध्ये मंगळ आणि केतू जेव्हा येईल, केतू त्यांना या सगळ्यापासून डिटॅच हा, करेल. मग तेव्हा हा तेव्हा अध्यात्माकडे वळतील त्या. हा,
अध्यात्म असेल किंवा स्वतःचा विचार करतील त्या हा, स्पेशली. स्वतःचा विचार, आणि मग करेक्ट. हा, तिथे वाचन असू दे, अध्यात्म असू दे, हम्म. किंवा एक कुठलं तरी आपलं एक श्रद्धास्थान असतं, त्या श्रद्धास्थानाला वाहून घेतील, असं काही तरी तेच. त्यावेळेला घडेल. कारण तेव्हा व्यवस्थान ऑपरेट होत आहे. ऑपरेट होईल. हा, म्हणजे म्हणजे केतू त्यांना अंतर्मुख करेल असं मला हो वाटतं, की हो इतकं तू सगळं केलं, शेवटी काय मिळवलं, नाही, आता बस झालं. व्ययस्थान ऑपरेट होत आहे आणि व्ययश हा आहे तो सप्तमेश पण आहे. मग हा त्या तेच रिलेटेडही काही होऊ असेल होऊ म्हणजे. शकतं. हा. तेच नाही, हे आणि तर मी त्यावेळेला रिटायरमेंट असं नाही की मुलं बाळ सुद्धा व्यवस्थित मार्गी लागलेले असतील ना, की आता हो, मला काही हो. त्यांची चिंता नाहीये, असंही पण होऊ शकतं त्यावेळेला ना एक टर्निंग त्यावेळेला. पॉईंट आहे एवढं जाणवतं हो मला. आता ते हो मला ते शब्दात मांडता नाही येत आहे, पण त्यावेळेला हो, टर्निंग पॉईंट आहे. की आता त्यावेळेसच मुलांचं गोष्टी सगळ्यां जास्त जाणवतात. हा कारण हा राहूची हा दशा ही व्यक्तीला कुठल्याही आध्यात्मिकताकडे घेऊन जाणारी, तरी मी तरी म्हणजे आतापर्यंत ऐकलं नाहीये असं. नाही नाही, आता राहूची राहूचीच दशा नाही, दशा केतू केतू नाही. नाही, केतू केतू मॅडम. केतू ही दशा म्हणताय ना त्या. हा, केतू विद्या. राहू मध्ये मंगळमध्ये केतू असं म्हणते मी. केतू विदशा म्हणताय आणि केतू केतू ही दशा. दशमामध्ये आलाय. मंगळ या शनीच्या शनी पंचमात आहे. शनी पंचमात म्हणजे या सगळ्यापासून डिटॅच होतील आहे, असं शनी मला गुरु वाटतं. शनी गुरु युक्त आहे शिवाय. हम्म. केतूच्या मॅडम विदेशामध्ये या हे होतील आहे. वाचनाची आवड आहे ना, तर ते मे बी आध्यात्मिक रिसर्च वगैरे सुद्धा करू शकतात. कारण हा, हो शनी शक्य शक्य आहे, आणि शक्य आहे. म्हणजे कसं आहे, आता राहूने त्यांना इतकं फिरवलं, मंगळाने त्यांना इतकं अहमपणा दिला, इतकं सगळं हो कर्तृत्व गाजवलं, पण शेवटी पदरात काय पडलं, हा जेव्हा विचार ज्योतिष त्यांच्या मनात येईल त्यावेळेला केतूची विदशा त्यांना जास्ती हे करेल आहे, असं मला वाटतं. आणि हे ज्योतिष शास्त्र पण शिकू शकतात किंवा एखाद्यावर रिसर्च करू शकतात एखाद्या हो. सब्जेक्ट मध्ये. हो हो ज्योतिषशास्त्र शिकत नाही, पण बऱ्याच नाही, ज्योतिषांना भेटतात एवढं माहितीये. त्यांचं हे, कारण शनी गुरु शेवटी हेच देतो ना, आणि बुध आहे त्याच्यात, आणि त्याच्यात सक्सेस पण होतील त्या. हा. एक मुद्दा म्हणजे मी तेच एक ऑब्झर्व करत होते की की हा एक मुद्दा लक्षात आला का, की वेश सुद्धा लग्नात आहे. जसा तो सप्तमेश आहे हो. तसा तो हो. वेश आहे. आणि हम्म. जेव्हा वेश लग्नात येतो, तर त्या केसमध्ये ही जातक तर परदेशी तर नाहीये. ठीक आहे, तिला फिरायला आवडतं कारण चंद्र चतुर्थामध्ये आहे. शिवाय लग्नेश शुक्र हा राहू बरोबर तृतीयात आहे. त्यामुळे परदेश गमन, बाहेरच्या ठिकाणी इकडे तिकडे जाणं, जे लाविश जगणं, त्या गोष्टी आवडतात. पण जेव्हा वेश लग्नी येतो, तर त्या केसमध्ये जातकाला हॉस्पिटलच्या रिलेटेड जे आता छोटे मोठे आपण आता बोललो हम्म. काही आजारपणाबद्दल, त्या गोष्टी मागे लागतात. आता वृषभ लग्न आहे, मंगळ इथं आहे, त्याच्यामुळे लगेच येणाऱ्या ज्या दशा आहे त्यामुळे अध्यात्माच्या मार्गी ही व्यक्ती नाही लागली, एवढी गोडी नाहीये. पण जो ताण असतो, काही वेगवेगळ्या गोष्टींचा जो ताण असतो, हा वेश म्हणून लग्नी जेव्हा येतो, तर तेव्हा या व्यक्तीला तो त्रास देत असतो. आणि असा हा वेश मंगळ जेव्हा मनाच्या कारक चंद्रावर दृष्टी टाकतो, तेव्हा ही जातक सातत्याने कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीला मानसिक लेवलला ती संघर्ष करत असते. आणि त्यामुळे हा ताणतणाव मग पुढे मग तो सप्तम स्थानाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही त्रासदायक घटना असतील. नाही, आणि या मॅडम संघर्ष करतात, ह्या मानसिक संघर्ष करतात, येस. पण ह्या एकट्याच करत राहतात. हो, त्याच्यात कोणी सहभागी होत नाही यांच्या संघर्षामध्ये, किंवा कोणी एक मानसिक आधार जो म्हणतो तो तसा त्यांना मिळत नाही. केवळ बरोबर आहे. यांच्या या चंद्र सिंहेचा असल्यामुळे, किंवा त्या स्वीकारू शकत नाही की आपल्याला कोणी मानसिक आधार देते, नाही नाही, माझी मी कॅपेबल आहे, मी माझं सगळं सहन करील आणि मी माझं करून एक्झॅक्टली. घेईल. हा तो एक प्रकार घडतो पॉइंट येतो. यांच्या त्यांनाच बाबतीत. नको असतो मानसिक आधार. मी पण हा. बघितले, हा कारण ते कधी सगळं आय एम कपॅबल, आय एम द बेस्ट हा, असं. येस, तसं आहे, येस, तसं आहे ते. बरोबर, अगदी आणि बरोबर. अग्नी यांना यांना तत्वामध्ये दुसऱ्यांना मदत चंद्रासारखा ग्रह आहे. यांना नेहमी हम्म. दुसऱ्यांना मदत करायची असते. हो, ते पण अगदी दुसऱ्याची मदत घेणं 100%. म्हणजे कमीपणा वाटतो त्यांना. बरोबर, अगदी बरोबर. आणि सिंह राशीचा चंद्र आहे, त्यामुळे त्या कर्तृत्वावर जास्त भर देतात, त्यामुळे ते करेक्ट. अध्यात्माला एवढं हे आणि करणार नाही. कर्तृत्व एक्झॅक्टली. करतात, पण कामावरती रिस्पॉन्सिबल भर देणार, असतात, करतात. अध्यात्माला नाही त्या वळणार लवकर. अग्नितत्व बरोबर आहे. कर्तबगारी जास्त दाखवतं, आध्यात्मिकता नाही दाखवणार. आणि ती शेवटी शेवटी येईल, कारण त्याप्रमाणे दशा ह्या लागू पडतात. आणि जेव्हा गुरुची दशा म्हणजे ती स्टार्ट होईल, राहूची संपायच्या मार्गावर येते, जसं मॅडम म्हटलं आता, त्या पद्धतीने. आणि 1-5-9 हा धर्मत्रिकोण आहे, आणि धर्मत्रिकोणामध्ये आत्ता जरी ह्या गोष्टी त्यांना कॉपरेट करत नसल्या, लग्नी मंगळाचा आणि बाकीच्या गोष्टीवर आपण बोलतोय, पण त्याचबरोबर पंचमातला गुरु शनी हा नंतर त्यांना डेफिनेटली हेल्पफुल ठरेल. हम्म. नक्की नक्की. दशमात हो, केतू पण, दशमातला केतू पण पंचमातले गुरु शनी ते करू शकतात. हो. हम्म. बरोबर.
आणि आणखीन एक पॉईंट कसं असतं मॅडम, की जेव्हा कन्या राशीमध्ये शनी येतो ना, तर तेव्हा बघा तुम्ही त्या लोकांना काही जरी झालं तरी कर्म सोडायची इच्छा जरी झाली, आता या व्यक्तीला जॉब सोडायची इच्छा बऱ्याचदा होऊन गेली, तरी पण आता सोडता नाही येत, कारण जबाबदाऱ्या बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या या ह्याच्यानी, कारण ते कर्म त्यांचं कम्प्लीट झाल्याशिवाय त्यांना त्यातनं मुक्तता मिळणार नाहीये, कारण नाही. शनी कन्या राशी ही षष्ठात येते आणि तिथे आपण जॉब पाहतो, अजून बाकी गोष्टी ह्या पाहणार आहे, तर त्या ठिकाणी तो त्या रिलेटेड काम त्यांना करावं लागणारच आहे. ते लागणार संपल्याशिवाय आणि त्यांना तिथे हे नाहीये. त्याचं ते काम कार्यरत राहतं कायम, कारण ते एक्झॅक्टली. अर्थ त्रिकोणात येतं ना, 2 6 10. येस. हम्म. हो. बरोबर. सरांचं काय मत आहे सर? हा सर, तुम्ही पण बोला ना. हॅलो मॅडम, व्यवस्थित चाललेलं आहे. तुम्ही तुमचं हे चालू राहू द्या, नंतर आपण बोलू. हॅलो. हा सर, ऐकतोय, पण हो हा, सर. बहुतेक जणांचं नंतर बोलून नंतर नाही नाही, आता झाल्यासारखं. व्यवस्थित चाललेलं आहे. तुम्ही व्यवस्थित सगळं आहे, तर तुम्ही यू कॅरी ऑन. मग आपण नंतर अभिप्राय देऊ ना. डोंट वरी. ओके. हा, चालेल. नक्की. Yes. चालेल सर. झालंय मॅडम आता. आता गोचरीचा शनी स्वतः ला दृष्ट करतो आहे आणि गुरुला प्लुटोला आणि राहू चंद्राला दृष्ट करतोय. तर त्यामुळे त्यांना मानसिक त्रास हा राहूच्या दशेत सुरू झालेला आहे आणि दोन्ही मानसिकता आणि मुलाचा त्रास जो आहे, मुलांचा त्रास, त्यांच्या मुलांचं हम्म. ऑपरेशन, तो हे शनी इथे आल्यावर हो, मी बरोबर मॅडम. आहे की नाही. हो हो. आणि या दशेत मानसिकता, कारण कसे राहू चंद्राच्याच राशीत आहे हो, आणि राहू ज्या राशीत असतो त्या राशीचं तो प्रतिनिधित्व करतोच इथे, मग ते प्रतिनिधित्व करत असताना त्याची दशा म्हणजे त्या गोष्टीचा त्रास आहेच. आहेच. आणि पुन्हा इथे राहू आता शनी सूर्यबुधाला पण केंद्र करतोय, मध्ये मंगळ येतो आहे, म्हणजे शनी हो आल्यापासून जास्त त्रास सुरू झालाय त्यांना. हो, बरोबर आहे. आणि आणि या राहूच्या महादशेत चंद्र ऍक्टिव्हेट होईल ना. हो, या कुंडलीत शुक्र हो. बिघडला आहे हम्म. आणि मार्केश बुध आणि मार्केश मंगळ ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित बिघडल्या, त्यामुळे हा त्रास त्यांना होतोय. बरोबर. आणि कसे सुखाची राशी जी आहे ती वृषभ राशी आहे, सुखाची राशी. हो हो. आणि त्या सुखाच्या राशीचा जो ऍक्सिस आहे तो हा. डिस्टर्ब आहे ना, हो हो. त्याच्यामुळे तो त्रास आहे. त्याच्यानंतर परत म्हणजे 2चा हा तर झालाच, पण त्याचबरोबर इथे 1 7च्या ऍक्सिस वर कालबिंदू पण आलाय, तो पण एक विसरून नाही चालणार. हा एक बिंदू म्हणून आहे, ग्रह तर नाही आले पण कालबिंदू आहे तिथे, तोही वर्कआउट करणारच तिथे. त्याच्यानंतर 4 10 जी ऍक्सिस आहे, की त्या ह्याच्यामध्ये आपण मकर वृत्त जे पाहतो, तर तिथे 4 ही निसर्ग कुंडलीप्रमाणे पण चतुर्थात आली. सो तिथेही ज्यावेळेस राहूचा संबंध येतो आणि शुक्र राहू, तर मग स्त्री रिलेटेड, साईच्या रिलेटेडचा काही त्रास, किंवा हे जातकाचा स्वतःचा लग्न शुक्र आहे त्यामुळे तो डिस्टर्बन्स. आणि कामामध्ये पण बरेच त्रास आहेत, खूप सारे काही त्रास मी आहेत ऐकलं कामाच्या ह्याच्यात. तुमच्या घरी लेडीज लोकांना त्रास आहे का जास्त? म्हणजे आईला, वडील लहानपणी गेले ना, त्यामुळे हो. आईला झालेला त्रास आई वडील. तो तो आहे. बहिणीला काय त्रास आहे? बहिणीचं पण तुम्ही म्हणला ना, बहिणीचं बहिणीला काहीतरी. म्हणजे खूप मोठा परिवार आणि म्हणजे हायली म्हणजे एज्युकेटेड खूप हे असून सुद्धा त्या परिवारामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असे हे होते. सगळ्यांचंच करणं येते. मकर राशीची बहीण आहे, ओके. त्याच्यामुळे ते खूपच मकर राशी म्हटलं की तुम्हाला कळेलच, कष्ट हो, भरपूर येतात कष्ट त्यांना. हो ना. बाय आणि डिफॉल्ट खूप श्रेय कष्ट नाही. येतात. श्रेय येस. नाही. हो, श्रेय नाही, एक्झॅक्टली श्रेय नाही मिळत. खूप वेळ लागतो त्यांना श्रेय मिळायला मॅडम. हा, 30 म्हणजे 36 40 नंतरच काहीतरी 36. प्रगती होईल. येस येस, एक्झॅक्टली, अगदी बरोबर आहे. शनी विलंबच करतो आणि मकर रास अर्थ त्रिकोणात ती कर्माशी रिलेटेड, त्यांना कर्म करणं हे क्रमप्राप्तच आहे अगदी. हो, म्हणजे लग्नी मंगळ असलेल्या लोकांना फक्त तापट असं म्हणून नाही चालणार, तर एक दुसरं म्हणजे कर्म. कर्तृत्ववान आहेच ना. हो, काही झालं तरी कर्म चुकतच नाही, कर्म करावंच लागणार त्यांना, त्याशिवाय नाही. नाही, आणि आणि हा मंगळ चंद्राच्या दशमात जबाबदारी देतो मंगळ ना पण मॅडम. आहे ना, हो, चंद्राच्या जबाबदारी दशमात खूप मंगळ आहे. पण आहे, त्यामुळे आणि मंगळ स्वनक्षत्री पण जबाबदाऱ्या आहे ना देतो तो. ना.
आणि मंगळ लग्नात असणारे लोक जबाबदाऱ्या आपण स्वीकारतात, हाही एक अनुभव आहे. हा येस बैल येस. मुझे मार. हा? हा बैल मुझे मार असं त्यांचं मजा. टेंडन्सी असते. बरोबर आहे. नाही स्वीकारलं तरी त्या त्यांच्यावर येतातच जबाबदाऱ्या लग्नी त्यांना स्वीकाराव्या लागतात. म्हणजे तुम्हाला इच्छा असो अथवा नसो, पण ते तुम्हाला करणंच भाग असतं करणंच त्यावेळेस. भाग असतं. हो. आणि पृथ्वी तत्व म्हणजे कशी कंटिन्युअसली काम करणारी राशी आहे ना. आणि अशा तत्वात जेव्हा मंगळ येतो तर तेव्हा तोही पॉइंट आहे की कंटिन्युअस ऍक्टिव्ह राहावं लागतं, तुमची इच्छा असो नसो अगदी बरोबर आहे. राहायलाच पाहिजे. वर्कहॉलिकच आहे. ऑप्शनच नसतो दुसरा काही तर. नाही, वृषभराव तशी बरोबर. कष्टाचीच आहे ना. बरोबर आहे मॅडम. हा, वृषभराव तशी कष्टाचीच आहे. ते मंगळ म्हटल्यानंतर तू करते का, घे अजून, असा प्रकार होतो. छान पत्रिका मांडलीत आपण. थँक्यू. थँक्यू मॅडम. आणि मृत्यूबिंदू देखील बघा लग्नातच आलेला आहे, त्यामुळे मृत्यूदायक त्रास देखील या व्यक्तीला तो होतोच. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथे, त्या मानता नाहीयेत काही ह्याला. सप्तम स्थानात धूमबिंदू आहे, तिथेच त्या गोष्टीची दृष्टी आहे. आणि मृत्यू आणि धूमबिंदूचा देखील बघा कसं समोरासमोरच आहेत ते. खूप त्रास तो आहेच, पण आणि कॅपेबल चंद्र, लग्न असल्यामुळे दे कॅन कॅपेबल सर्वाईव्ह शकतात. होतात. येस. चंद्राशी केंद्रयोग झालाय ना, त्यांनी जर त्याच्यामुळे सगळं अजून त्रास होतो. स्वीकारलं ना तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील. येस, मी स्वीकारूनच तेच. पुढे गेलं ना तर ह्या स्वभावाला एकच पर्याय आहे की जे आहे ते स्वीकारायचं आणि तक्रार न करता पुढे जायचं. ते नाही होत तोच ना खूप मॅडम, मोठा सिंह प्रॉब्लेम आहे. रास आहे. पण ते तो खूप करावं मोठा लागणार आहे, प्रॉब्लेम आहे. तरच जीवन सुसह्य होईल. नाहीतर हे त्रास त्यांना स्वतःला जास्त भोगावे लागतील आणि त्याचे परिणाम इतरांच्या वरती पण होऊ शकतात. म्हणजे म्हणजे अगदी या कुलकर्णी स्वतः मॅडम तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. तोच मोठा प्रॉब्लेम आहे यांचा, की ते स्वीकारत नाही आणि त्या तिथं लढत बसतात आणि त्यांची एनर्जी अजून तिथे एक्झॉस्ट होते. तो मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे 80% या स्वतः सिंहरास आहे ना, ती काय लवकर करतात. एक्सेप्ट करत नाही काही गोष्टी. सिंहरास कधीच एक्सेप्ट करत नाही लवकर, आणि त्यात सिंहरास पण आहे आणि लग्नी मंगळ पण आहे, त्यामुळे त्या एक्सेप्ट नाही करणार पटकन. नाही, आणि लग्नेश बलवान नाहीये ना. हा. नाही, लग्नेश लग्नेश बलवान नाहीये. लग्नेश बलवान नाहीये. पण तसाही शुक्र जरी बलवान झाला असता ना मॅडम, तरी इथे मंगळ असल्यामुळे आणि राज सिंह असल्यामुळे, ते चंद्र आणि मंगळ केंद्रात असल्यामुळे ते अशा इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्या नाही आहेत. राजा आणि सेनापती. बरोबर. युद्ध. मॅडम, बरोबर. खूप हुशार हा, बोला टॅलेंटेड ना. आहे आणि ती कष्टाने सगळं करते आणि म्हणजे स्ट्रॉंग होऊन ती सगळं सहन करते. तिला फक्त नवऱ्याचा सपोर्ट नाही. आणि सप्तमात जेव्हा हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो येतात तेव्हा म्हणजे सप्तमेश म्हणजे जोडीदार साथ देत नाही, त्यामुळे ती हरतीये. बाकी ती स्वतः कॅपेबल आहे, पण तिला जरासा सपोर्ट केला ना तर ती उभी राहून अजून डबल शक्तीने काम करू शकते. पण जो जोडीदाराचा सपोर्ट आहे तो कमी असल्यामुळे ती खचते आणि ह्यामुळे हा सगळा त्रास होतो. तेच मानसिक आधार जो पाहिजे हा, नवऱ्याकडून, तो त्यांना मिळत नाही. राईट. बरोबर. बाकी सगळी दुनिया एक तर, पण नवऱ्याने जर आधार दिला ना तर हा, बाई कशी थोडासा जरी पुश केला ना तर तिला बळ येतं, ती सगळं झेलून जाईल, एवढी सगळं ताकद झेलून ती सगळं सहन करून जाईल. हा. पण जेव्हा दिसतंय की नवराही आपल्या साथीला नाही, तेव्हा मग ती आतल्याच जास्ती कोलमडते. बाहेर जरी ती दाखवत असते की मी कॅपेबल आहे, करते, त्यामुळे तिचं बळ कमी होतं. बाकी ती सगळं हँडल करायला रेडी आहे. ह्याच मुद्द्याला अनुसरून म्हणजे कसं आहे, शनीची सप्तम स्थानावर दृष्टी आहे आणि सप्तमात वृश्चिक रास आहे. पुन्हा शनीची सूर्यावर पण दृष्टी आहे, ज्याला आपण पतिकारक पण म्हणतो. तर त्या हा एक 2-3 पॉइंट आहेत की आणि त्यामुळे मंगळसूत्र त्यांना पण साथ. इथे ऍक्सेस येतो आहे. हो, पण लग्नेश ओव्हरऑल मंगळ पत्रिका चांगली आहे मॅडम. त्या स्वतः डिफीट करण्यासाठी योग्य आहेत, म्हणजे कॅपेबल आहेत. त्यांची येस. ॲबिलिटी आहे की त्या स्वतः काही म्हणजे निर्मिती अजून तरी 25 आणि 19 म्हणजे 20, 45, 44, 45 वय आहे, हो. त्यामुळे अजून पण त्या काय म्हणजे लगेच एवढं हे करणार नाही, तर आहेत त्या कॅपेबल आहेत स्वतः. ठीक आहे, आहेत काही काही
यांच्या मिस्टरांची पत्रिका आहे तुमच्या जवळ? नाही, मिस्टरांची नाहीये माझ्याकडे. नाही का? नाही. पण जे आपण मगाशी कुलकर्णी मॅडम पण म्हटल्या ना, आणि जसं आता शिंदे मॅडम पण म्हटल्या त्याप्रमाणे, की त्या मात करतीलच. आणि कुलकर्णी हो हो, मॅडम पण मात म्हटल्या, की करतील. शनीनी हो हो. जर हे केलं, म्हणजे जेव्हा आपल्याला सर पण 1 ते 12 स्थानाच्या संदर्भात हम्म. वेगवेगळे अनुभव कुंडल्यांचे सांगतात, तर तेव्हा मी तेच म्हटलं ना, की आपण स्वतः पण वैयक्तिकरित्या प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात. जसे या प्रॉब्लेम कुंडलीत पण येतातच. प्रॉब्लेम आहे. पण कुठेतरी काहीतरी गोष्टींची माघार पण घ्यावी लागते. काही गोष्टी ऍडजस्ट पण कराव्या लागतात. प्रत्येक नाही ते नाही ठिकाणी होणार. मीच बरोबर, मीच खरी, काही हम्म. गोष्टी मागे होणं ते पण एक गरजेचं असतं, की येस, हो आपल्याला माहिती असतं, की मला फॉर एक्झाम्पल आता बऱ्याचशा इथे फिमेल आहे, तर कुणी पुरुष मंडळीने राग मानू नये, पण मला एक असं वैयक्तिक असं वाटतं, की जेव्हा एखादी फिमेल माहेरहून सासरी येते, तेव्हा ती तिचं सरनेम सगळ्या गोष्टी बदलते, सगळ्या गोष्टी तिच्या आयुष्यात बदल होतो. पण काही फिमेल त्यांचं सरनेम बदलायला तयार नसतात. पण मला असं वाटतं, जेव्हा ती फिमेल तिची सगळी मुळं सोडून दुसरीकडे तिची मुळं तिथं रुजवते, ती त्या नवीन सरनेमचा देखील स्वीकार करते. आय थिंक हा पॉझिटिव्ह पॉइंट त्या फिमेलमध्ये असतो, की ती दुसऱ्या सरनेमध्ये जाऊन पण स्वतःला स्टँड करू शकते. आणि हे प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाहीये, की मी हे केलं, मी ते केलं. अरे तेच. ही कॅपेबिलिटी मुळातच त्यांच्यामध्ये असते. म्हणूनच फक्त ते फक्त फिमेलच करू शकते. पण आणि हा हा समजूतदारपणा प्रत्येकाने दाखवायला हवा. आणि ह्याच क्षणाला नवऱ्याने आधार देणं जास्ती गरजेचं आहे. एक्झॅक्टली, बरोबर. तो जर हो तिला पण मिळाला ना, तर तिच्यासारखी कर्तृत्ववान कोणी नाही. हो पण सिंह येस. लग्न जेव्हा परवा घेतलं सरांनी, तेव्हा पण सरांनी हे सांगितलं ना, कर्क लग्न किंवा कर्क रास किंवा सिंह लग्न आणि मकर आणि कुंभ या 2 समोरासमोरच्या राशी तिथे काही ना काहीतरी म्हणजे साथ मिळत नाहीत किंवा वैवाहिक डिस्प्यूट्स सुखात हे राहतातच. होतं. वैवाहिक सौख्यात म्हणजे वैगुण्य असतं. बरोबर आहे. हो हे अगदी आता बरोबर. परवा सरांनी आपल्याला हो, सांगितलं अगदी होतं ना बरोबर आहे. त्यावेळेला. अगदी बरोबर असतातच. आहे. या 2 राशी आणि पुढच्या समोरच्या 2 राशी अगदी इथे तो अगदी. संघर्ष आहेच, कारण मुळातच ते शत्रू आहेत. हे हो. त्यावेळेलाच सरांनी आणि पॉवरफुल शत्रू आहेत. त्यामुळे हे सरांनी बिलकुल त्यावेळेला सांगितलंच होतं. त्यामुळे हा पॉइंट तिथे धरूनच चालायचा. येस. बिलकुल. म्हणजे त्यांनी बरोबर. ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे इथे. तर त्या हो पण ते कसं नाही होतं, होत ना. ते होत नाहीये. नाही त्यामुळे होत. तो त्रास पण जास्त होतो मग. हम्म. पण त्या स्वतः पण मानसिक स्वतःला त्रास करून घेतात. जसं त्या बोलत नाही म्हणजे तो स्वभाव की आपलं स्वतःचं दुःखही त्या कोणाला शेअर करणार नाहीत, सुखही कोणाला शेअर करणार नाहीत. त्यामुळे तो त्रास स्वतःचा स्वतःच करून घेतात आणि त्याच्यामुळे दुखणी पण लागतात. असंही होतं. हो, आणि बरोबर आहे. 2घंही 30% समोरासमोर त्याच व्यक्ती आहेत. म्हणजे तेही स्वतःचा हा. त्रास काय असेल ते बोलून दाखवणार नाही, ह्या पण बोलून दाखवणार नाही. आणि दोघांच्या अपेक्षा या की त्यांनी मला समजून घ्यावं, ह्या म्हणणार की मला त्यांनी समजून घ्यावं. पण ते होणार नाहीत कारण एकाच राशीत आहेत. एकाच राशीचे. हो. बरोबर. तेच त्यामुळे तेच. तो मानसिक त्रास आहे म्हणजे तिथे आहे फक्त, बाकी काय नाही. त्याच्यामुळे इगो ते सगळं इगो वाढवायचो. इगो वाढवायचो दोघांचाही. दोघांचं. आणि नाही त्या म्हणजे दुःख पण नाहीच कोणाला शेअर करणार, हम्म. असंही आहे ना. नाही सांगणार माझे मी दुःख सहन करेल, पण सहन करेल पण मग ते मानसिक बाहेर पडतं. शारीरिक दुःख काहीतरी हम्म. वय पण त्याच्यावर फॅक्टर करतोच ना. जसं जसं वय होईल तस तसं ते मग शरीरावर हे होतात, असे होतात. हम्म. छान पत्रिका मांडली मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम. धन्यवाद बरंच धन्यवाद सगळ्यांना. हो. आणि बरंच आता शिकायला मिळालं. येस, नाही नाही, फारच सुंदर झालं. आणि तुमचं चर्चासत्र मला आवडलं, की सगळ्या गृहिणी अतिशय चांगल्यापैकी अभिप्राय देत आहेत. एकमेकाचं कुठल्याही तऱ्हेचं कॉम्पिटिशन नाही, जसे विचार मांडायचे तसे मांडता तुम्ही. अतिशय सुंदर. आणि धन्यवाद पोद्दार मॅडम. आय विश यू ऑल द बेस्ट. कुलकर्णी थँक्यू मॅडम सर, आहेत, थँक्यू. सगळेजण चांगले आहेत, काय त्यामध्ये हेच नाही, वादच नाही, सगळे उच्च शिक्षित आहेत. हो सर, असो सगळ्यांचा खूप आणखी. छान रिस्पॉन्स होता. सगळ्यांनी खूप हो वेगवेगळे हो, म्हणजे प्रश्न येस मांडले. येस. त्यामुळे खूप छान, आणि म्हणजे कसं आहे खूप की छान झाली हे कुंडली. ओपन ग्राउंड आहे. त्याच्यामध्ये येस. कोणी पहिला मी एक पार्ल्याला क्लास घ्यायचो बुधवारचा. तर आम्हाला एक साठे सरांनी, म्हणजे पार्ले कॉलेज म्हणून आहे, तर तिकडे पार्लेश्वर मंदिराकडे त्यांनी क्लास दिला होता. आणि बुधवारी असाच सराव क्लास. आणि खाली भारतीय बैठक, कुठलीही टेबल खुर्ची नव्हते. आणि अशा तऱ्हेचा वर्ग आम्ही चालवायचो 1998 साली. त्यातले बरेचसे विद्यार्थी अतिशय उत्तमरित्या ज्योतिषी झाले. तर आता हा उपक्रम हा अशाच प्रकारचा आहे, मला ती आठवण आली
मी तेव्हा पण अच्छा. 70 विद्यार्थी माझ्याकडे होते. म्हणजे अशा अरे वा. वेळेला फार मोठा हॉल होता आणि त्याच्यामध्ये भारतीय बैठक करून अतिशय चांगल्यापैकी ज्योतिष फळा वगैरे सगळं त्यांनी अरेंजमेंट दिली होती. तर असा हा तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्यापैकी फलादेश दिलेला आहे आणि उत्तमरित्या सगळ्यांनी सांगितलं, त्याबद्दल मी आभारी आहे सगळ्यांचा. आणि असंच पुढे जात जा, काम करत राहा आणि लोकांचा जे काही प्रश्न असतील ते सोडवत जा. आता कुबल मॅडम सांगतील तुम्हाला काहीतरी. आणखी कोणाला अभिप्राय द्यायचा असेल तर अवश्य द्यावा. पुरुषांनी पण द्यावा, आणखी महिलांनी पण द्यावा. तसं काही प्रश्न नाही, हे ओपन ग्राउंड आहे, कोणी तिथे आपलं मत व्यक्त करू शकतं. बोला. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. नमस्कार माधुरी मॅडम. खूप छान नमस्ते तुम्ही मॅडम. पत्रिका मांडली आणि खूप छान पॉइंट पण सांगितले. अजून काहीतरी नवीन प्रत्येक वेळी आपल्याला सर सांगतात किंवा हे आपल्या सराव क्लास प्रत्येक वेळी एक काहीतरी नवीन पॉइंट मिळतच असतो. तसा आजची पत्रिका पण अगदी उत्तम होती आणि आपल्या सगळ्याच ज्योतिषी अभ्यासकांनी सगळ्यांनी विविध प्रकारचे वेगळ्या वेगळ्या मुद्दे आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारे मुद्दे मांडून पत्रिका अगदी जिचं विवेचन अगदी व्यवस्थित झालं. काही मुद्दे राहिले असतील नसतील पण बाकी सगळे पॉइंट आपण क्लिअर केले सगळ्यांनी मिळून आणि तुम्ही खूप छान पटकन 2 तासात म्हणालात केली आणि मांडली पण खूप छान. तरी तुम्ही पंचपक्षी पण घेतले, त्यात टकवर्ग पण घेतला, त्यात आपले छायाग्रह पण घेतले, नवमांश आणि सगळ्या प्रकारे तुम्ही सगळ्या अँगलने पत्रिका मांडली. खूप छान. खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू थँक्यू. मॅडम. धन्यवाद थँक्यू. मॅडम. धन्यवाद. कुबल मॅडम होय, बोला. बोलते. हं. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि नमस्ते. इथे नमस्ते. उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार आणि हॅट्स ऑफ. मी एवढंच म्हणेन, माधुरी मॅडम, तुम्ही दरवेळेस तर छान नाही बोलतातच, मॅडम. पण आज नाही. ऐका ऐका, खूपच कमी वेळात पण तुम्ही अतिशय म्हणजे काय मायक्रो लेवलनी ती पत्रिका, म्हणजे पारंपरिक तर तुमचं छान आहेच नो डाऊट, पण तिथे तुम्ही एवढ्या कमी वेळात अष्टक वर्ग पण मांडलं, पंचपक्षी पण मांडलं, ते छायाग्रह पण, आणि सगळं म्हणजे असं काय मुद्देसूद असं एकदम कुठे धाव घेतली किंवा असं असं काहीही नाही. आता पत्रिकेबद्दल मी जास्त काही बोलतच नाही, पण अतिशय उत्तम. म्हणजे अगदी तुमच्याकडनं सुद्धा आम्हाला जसं सरांकडनं आपण तर सगळेच जण खूप 100% शिकत आहोत, पण तुम्ही सुद्धा म्हणजे आमच्यासाठी काय म्हणायचं, एखाद्याकडनं आपण प्रोत्साहन घेतो ना, तर तसं म्हणजे तुमच्याकडनं पण भरपूर शिकण्यासारखं आहे असंच मी म्हणेन. आणि अतिशय अतिशय उत्तम, म्हणजे सगळ्यांनीच त्याच्यात सहभाग घेतला नो डाऊट, त्यांचे पण आहे. खूप पण छान ज्यावेळेस सांगितलं सगळ्यांनी. हा, ज्यावेळेस आपण स्वतः म्हणजे होस्ट असतो ना, जसं मी देते किंवा तुम्ही देता, तर त्यावेळेस आपल्यावर येस. जास्त 100% जबाबदारी आपली हो, असते ना. तर आधी आपण, बरोबर. आणि तुम्हाला खूपच कमी अवधीत म्हणजे तुम्ही अतिशय अतिशय हो, म्हणजे मला 100. सरांनी 2 तास आधी हा, सांगितलं. 100 मलाही टेन्शन 100%. आलं होतं नाही, की मला कसं पण घ्यावी. सर म्हणाले, पण काय झालं ते मेडिटेशन, मला आज थोडं क्लिनिकला जायचं होतं पंचकर्म वगैरे करायला, म्हणून मग मी सरांना हा. म्हटलं की सॉरी, नाही मी आज नाही हे करू शकत म्हटलं. आणि मला असं समज झालं होतं की आपल्या कोण देशमुख मॅडम नाही का मागच्या वेळेस म्हणाल्या होत्या, सर मी शनिवार घेणार, तर हो. त्यामुळं मला असं वाटलं त्या हे करणार. आणि मग तिथे ते क्लिनिकला जाऊन एवढ्या लांबून येऊन ते पंचकर्म केल्यानंतर लगेच, त्यामुळे मग मी थोडस नाही आज म्हणाले सरांना. पण तुम्ही सॉरी मॅडम, अतिशय, माझं नाही झालं करणं. हो हो हो, नाही एक्स्ट्रीमली तुम्ही सॉरी. म्हणालात ना, नाही कालच तुम्ही म्हणालात ना, मग हो. त्यामुळं मग असं पटकन हे करायला लागलं ना सगळ्यांना, काही हरकत नाही. पण नाही. अतिशय म्हणजे माझ्या तर्फे तर्फे इन द सेन्स म्हणण्यापेक्षा अगदी A++, माइंड ब्लोईंग क्लास अरे, झाला. थँक्यू सर, खूप खूप थँक्यू आभार मॅडम, मॅडम. थँक्यू ऑल, थँक्यू ऑल. मी एक प्रयत्न केला कारण सर आपल्यासाठी एवढं सगळं हे करतात करत करतात, राहतात हो आणि ना हो ना. मग मला फक्त नाही नाही, कुंडली काय मला म्हणजे म्हणून ऐका मी ना, लास्ट सगळ्यांना मोमेंटला घेतली. हेच सांगायचंय की सगळ्यांनी तयारी ठेवायचंय. आता देशमुख मॅडम म्हणाल्या कोणाला अडचण येऊ शकते किंवा मी, तर आपण 3-4 लोकांनी तयार राहायचं की अशा वेळेस असं नको कुणाला व्हायला की काही वेळ नाही मिळाला. सगळ्यांनी थोडं थोडं तयारी करत राहायची ना. आणि सगळेजण आता हुशार झालेत, एवढे बोलतायत, सगळे छान सांगतायत. मी त्या केसकर मॅडमला पण नेहमी म्हणत असते, तुम्ही पण एखादी म्हणजे जे हो. प्रोफेशनली करतात ना, त्यांच्याकडनं मग त्यांच्या हातून कसं जास्त पत्रिका हाताखालून गेलेले असतात, त्यामुळं तो एक मॅडम बघण्यात. प्रोफेशनली नाही करत प्रॅक्टिस प्लीज. नाही करत का?
पण नाही तरी सुद्धा तुम्ही जे बोलता त्याच्यावरून असं वाटतं की नाही म्हणजे तुमचा अभ्यास करत होते, भरपूर आता नाही सुधारला. करत. हा हा आता थोडं कमी केलंय हा एवढंच. हा पण मग त्या तुमच्या अगोदरच्या ज्या काही पत्रिका असतील ना, काही वेगवेगळ्या, तरी मी आपण फार अजून नव्हते करत, मी जेमिनी ऑनेस्टली. बद्दल बोलत नाही आहोत. थोडस कोणीतरी नंतर तो हो पण थोडा अभ्यास करून, कारण नाही, पण मी तुम्ही लक्षात पण ठेवीन आणि पत्रिका खूप माझी छान तयारी सुरू. झाली की सांगीन. हो हो माझी नाही. इच्छा खूप आहे. हा आता हा कृती कधी होते बघू. हा नाही, आता काही आपणच मुहूर्त काढायचा. आपण ऍस्ट्रॉलॉजर आहोत ना. नाही, छान, सगळ्यांकडनं ऐकायला आवडेल म्हणून म्हणतेय, बाकी काही नाही. म्हणजे असं अचानक नाही कोणाला हे करायला लागलं, तर अतिशय उत्तम सर. आणि तुम्ही हे म्हणजे काय, हा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी खुला केला, त्यासाठी तर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. हॅट्स ऑफ अँड यूज ग्रॅटिट्यूड. येस, थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. धन्यवाद. आता मी असं विनंती करेन सगळ्यांना हा की तुम्ही जरा ग्रहांचा जर काही अभिप्राय इथे द्यायला सुरुवात केली, की अच्छा. ग्रहांची शृंखला प्रत्येक ग्रहावरती, येस येस सर. 9 ग्रहावरती जरी तुमच्यापाशी काय असेल ते हो तुम्ही हो. मांडत राहिलात तरी हरकत नाही. चालेल सर, चालेल. होय होय. म्हणजे ज्याला आपण वेळेस स्थानगत एकच ग्रहांची ग्रह फळं. घेऊया, म्हणजे अजून छान ना. हा. येस, हो सर. ग्रहांचे फलादेश घेतले तरी चालतील. होय होय सर. म्हणजे होय असं काही होय. कुंडलीत पाहिजे असं काही नाही. हा हा नाही, तुमच्या चालेल. ग्रहांची जी माहिती असेल हम्म. ती भले वाचून दाखवली तरी हरकत नाही. नाही, आणि कारण कसं लोकांच्या त्याच्यामुळं. कानावरती पडलं तरी चालेल. हा, हा बोला पण, नाही बोला सर नाही, मॅडम. सर मी त्यामुळं काय होईल आपलं, अजून म्हणजे काय म्हणायचं, येस, ज्ञान वाढेल. रिपिटेशन, रिव्हिजन येस पण होईल. हो, असं येस आपण येस. सगळेजण वाचतच आहोत, पण हो हो जेव्हा हो. ऐकतो ना आपण इतरांकडनं, तर येस आपल्याला ते येस, क्लिक व्हायला सुरुवात होते. हा हा हा. बरोबर. नाही, छान. सर प्रत्येकाचं ग्रहांचं साहित्य वेगवेगळं असेल होय तर होय ते होय. सांगावं. मी हो सर. रिक्वेस्ट करतो, नक्की विनंती करतो. नक्की नक्की. नाही, सर मी रिक्वेस्ट पुढच्या नका करू, शनिवारी आज नक्की नका. घेईल सर. येस, सर मी सर मी पुढच्या शनिवारी नक्की घेईल. होय ठीक आहे, होय. हरकत नाही. आणि कोणी या, हो सर. करा. हो सर. हो. नक्की घेईल. आय विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद सगळ्यांना. आभारी आहे थँक्यू आणि सर. सगळ्यांचा. थँक्यू सर, थँक्यू तुम्ही सर. ही ऑपॉर्च्युनिटी